झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
कोण पुण्य यांचा होईन सेवक 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 जे द्वंद्व अधिक दुरावे हे द्वंद्वाधिक दुरावे हे द्वंद्वाधिक दुरावे कोण पुण्य यांचा होईन सेवक 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 जे द्वंद्व अधिक दुरावे हे द्वंद्वाधिक दुरावे हे द्वंद्वाधिक दुरावे आईसे वर ममच गावी नारायण ऐसे वरदावी नारायण आईसे वर ममच गावी नारायण ऐसे वरदावी नारायण अंतरीच्या पुन्हा प्रकट होणे अंतरिता पुन्हा प्रकट अंतरिता पुन्हा प्रकट बहु अवघड आहे संत वेद बहु अवघड आहे संत वेद परी जग जेठे करुणा केली आईसे वर ममच गावी नारायण अंतरीच्या पुन्हा प्रकट होणे तुका म्हणे मग नये वृत्ती बरी तुका म्हणे मग नये वृत्ती बरी राजा शेजारी पाहून येण आईसे वर ममच गावी नारायण आईसे वर ममच गावी नारायण अंतरीच्या खुणा प्रकट होणे गोपाळ कुमारी जय जय गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी कोण पुण्य यांचा होईन सेवक कोण पुण्य यांचा होईन सेवक कोण पुण्यायांचा होईन सेवक कोण पुण्यायांचा होईन सेवक कोण पुण्य यांचा होईन सेवक कोण पुण्य यांचा होईन सेवक कोण पुण्यायांचा होईन सेवक कोण पुण्यायांचा होईन सेवक जीविद्वंद्वादिका दुरावी रे जीविद्वंद्वादिका जीवी जीविद्वंद्वादिका दुरावी रे ऐसे वर बाबा
कोण पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादेक दुराविली ऐसेवर ममज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठे करुणा केली ऐसेवर ममज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी तुका म्हणे मग नयवृत्तीवरी सुखाच्या शेजारी पहुडईन ऐसेवर ममज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी विठ्ठल आवाज जनरेटरचा आहे का फॅनचा आहे? लाईट आली ना? लाईट येऊ नाही ऍडजस्टमेंट होत का? voltage नाही बघ. लई ना गोंधळ ते जनरेटर. लाईट जाती का? करू प्रथम नमन करू प्रथम करू प्रथम नमन करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी संत चरणाशी तुमच्या संत चरणाशी आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी कोण पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविली ऐसेवर ममज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोणी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान वैष्णव भक्त देवचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे जगद्वंदनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा साधा सरळ सोपा सर्वांच्या परिचयाचा अभंग असून आजच्या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज देवा मला तुझ्या दासाचं दास्यत्व कोणत्या पुण्याने मिळेल याचं वर्म तू मला थोडक्यात सांग असा विनंती करणारा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचं आहे. विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याअगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा साधू संतांच्या आशीर्वादाने वारकऱ्यांच्या सहकार्याने समस्त ग्रामस्थ मंडळी आंबो यांच्या संयुक्त विद्यमाने चालत असलेला हा नामयज्ञ आणि त्या नामयज्ञातला हे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचे कीर्तन रूपी पुष्प समस्त ग्रामस्थ मंडळी आयोजक मंडळी सप्ताह कमिटी आंबो यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाय माझ्याकडे आली. कार्यक्रमासाठी ज्यांचं विशेष सौजन्य आहे ते श्री ज्यांचा विशेष संपर्कही मला झाला ते मारुती बाबू लोहोट सामाजिक कार्यकर्ते, रघुनाथ लक्ष्मण लोहोट सामाजिक कार्यकर्ते, रामदास मारुती लोहोट सामाजिक कार्यकर्ते, गणेश बारकू लोहोट उपाध्यक्ष मुंबई मंडळ
या चारही मान्यवर मंडळींचा आज कार्यक्रमासाठी विशेष त्या ठिकाणी सौजन्य आहे. कीर्तनासाठी उपस्थित असणारे मोठ्या प्रमाणात मातृवर्ग, मोठ्या प्रमाणात पितृवर्ग आंबूच्या रस्त्याने येत असताना नवख्या कीर्तन करायला वाटायचं सुद्धा नाही. आंबूत गेल्याच्या नंतर इतकी लोक कीर्तनाला असतील म्हणून महाराज ते इथं आल्यावर कळतं की तसं आंबूच्या मानाने पाटील एवढा समाज हा भरपूर झाला मला. अगदी सभा मंडप आणि धर्म मंडप अगदी गच्च भरला आहे. आज जरी दुसरा दिवस असला तरी तितकेच गुणीजन सुंदर टाळकरी मंडळी. कारण काय अडचण झाली मी बोलून गेलो. सध्या कीर्तनकार मिळणं सोपं आहे, वादक मिळणं सोपं आहे, गायकही मिळणं सोपं आहे. फार अवघड नाही. चोपदार मिळतील, विणेकरी मिळतील, पण तालात आणि नाचून टाळ वाजवणारे टाळकरी आता जवळजवळ संपून गेलेत. त्यापैकी तुम्हा ग्रामस्थांना मात्र टाळकरी तालात टाळ वाजवणारे नाचणारे मिळाले, त्याच्याबद्दल तुमचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, कधी कधी टाळकऱ्यांची साथ अशी असते असं वाटतं कोरोनाची साथ डबल परवडली पण यांची नको आपल्याला. कारण ते कीर्तनकाराच्या स्वराव नाही टाळ त्यांचा, ते त्यांच्याच याच्यात वाजवतात. मग कधी कधी आपणच थांबायचं, मग त्यांच्या तालात आपली चाल मिक्स करायची आणि मग पुढे जायचं. याला म्हणायचं सवय अशी सादर व्हावी. कधी कधी अशा प्रसंगाला आम्हाला सामोरं जावं लागतं, पण असं काही अडचण नाही. उपस्थित मातृवर्ग, पितृवर्ग, सर्व टाळकरी मंडळी, विणेकरी, चोपदार मंडळी, गायनाचार्य, आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या भागाचं भूषण आमचे सुभाष महाराज पिंगळे असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण शशिकांत महाराज असतील, अशोक महाराज असतील, सगळी मंडळी आणि आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य योगेश महाराज असतील उपस्थित. पंचकृषीतून आलेली सगळी भाविक भक्त संत सज्जन सर्वांच्या चरणारविंदावरती दंडवत प्रणिपात करतो आणि अभंगाच्या भावार्थाकडे वळतो. विठ्ठल उपस्थित साऊंड सिस्टीम आहे दादा सगळ्यांना धन्यवाद. तसे माझ्या समवेत आलेले आमचे पांडुरंग बाबा लांगी चेअरमन हे सुद्धा आज कार्यक्रमासाठी उपस्थित झाले, त्यांना धन्यवाद देतो. उपस्थित सर्वांच्या चरणी दंडवत प्रणिपात करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज कोणतं पुण्य केल्याच्या नंतर मला देवाच्या भगवत भक्ताचं दास्यत्व स्वीकारण्यात येईल किंवा ते दास्यत्व मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त होईल, असं काही तू वर्म मला दाखव, अशी कारण मीमांसा आजच्या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज करतात. विठ्ठल या जगतामध्ये थोडासा आवाज कमी केला तरी चालेल. या जगतामध्ये चांगलं काय हे कळायला पुण्य लागतं आणि एकदा ते कळालं तर ते आपल्या पदरात पडावं याच्यासाठी देवाला प्रार्थना करावी लागते. विठ्ठल हे दोन मुद्दे म्हणजे अभंगाची प्रस्तावना आहे. ह्या जगात चांगलं काय आहे हे कळायला सुद्धा पुण्य लागतं. कारण पुण्यवानच माणसाला चांगल्याची आणि वाईटाची पारख होते, योग्य अयोग्याची पारख होते, ज्ञान अज्ञानाची पारख होते. काय खरं आहे काय खोटं हे ज्ञानवान माणसाला, पुण्यवान माणसाला कळतं. म्हणून या जगात चांगलं काय हे कळायला पुण्य लागतं आणि एकदा ते चांगलं काय हे कळालं का ते मला माझ्या पदरात पडलं पाहिजे याच्यासाठी देवाला विनंती करावी लागते. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज मग आम्ही सगळे पुण्यवानच आहेत ना, कारण आम्हाला पण चांगलं काय हे कळतं. थोडा उतावळा होता, त्यांनी ते एक सरे काढले ना असे वरती पाहिले तर त्या सगळ्या बरगड्या दिसत होत्या ना, त्या तशाच दिसल्या. तो म्हणला काय अडचण नाही, म्हणला सगळं व्यवस्थित आहे. डॉक्टर साहेबांकडे विजू शेट ते गेला डॉक्टर साहेबांकडे, म्हणजे डॉक्टर साहेब आता तुम्ही काय रिपोर्ट बघू नका का, मी बघितलाय म्हणला रस्त्याने येताना. डॉक्टर म्हणले मग तुला काय कळलं त्यातलं, म्हणला काय नाही सगळं व्यवस्थित आहे, ह्या बाजूला जेवढ्या तेवढ्याच ह्या बाजूला आहेत. डॉक्टरला हसू आलं आणि डॉक्टरांनी तो रिपोर्ट काढला आणि त्यांच्या लॅबमध्ये ते प्रकाशाचं उपकरण असतं त्याच्यावरती धरला आणि पाटील धरल्याबरोबर डॉक्टर म्हणला तुझ्या उजव्या बाजूच्या दुसऱ्या नंबरची बरगडी फ्रॅक्चर झाली. ऐका, डॉक्टरला डोळे किती आहेत? 2 आहेत आणि आपल्याला डोळे किती आहेत? 2च आहेत. हे पण एक सऱ्याची दृष्टी डॉक्टरला आहे का आपल्याला आहे? मग ऐका, एक सरा म्हणजे संसार आहे, डॉक्टर म्हणजे ज्ञानोबा तुकोबा आहेत आणि तुम्ही आम्ही सगळे पेशंट आहेत. त्याची जो फ्रॅक्चरपणा आहे तो ज्ञानोबा तुकोबारांच्या दृष्टीला कळतो, तो आपल्या दृष्टीला कळत नाही. हा त्यांच्या आपल्या दृष्टीतला फरक आहे. कोणाला कळतं? साधूला कळतं, आपल्याला कळत नाही. कसं कळत नाही? कारण संत ज्याला चांगलं म्हणतात त्याला आम्ही चांगलं म्हणत नाही आणि आम्ही ज्याला चांगलं म्हणतो त्याला संत चांगलं म्हणत नाही. महिला मंडळ मला खरं सांगा, आपण चांगलं कशाला म्हणतो? चांगले ही चांगल्याची व्याख्या आपल्या नजरेत काय, तर आपण कशाला चांगलं म्हणतो आणि कोणाला म्हणतो माहिती आहे का? ज्याच्याजवळ पैसा आहे आपण त्याला चांगलं म्हणतो,
ज्याच्याजवळ पद आहे त्याला चांगलं म्हणतो, ज्याने चांगलं घर बांधलं आपण त्याला चांगलं म्हणतो, ज्याची बायको चांगली त्याला चांगलं म्हणतो, ज्याची मुलं नोकरी लागली त्याला चांगलं म्हणतो, ज्यांनी गाडी घेतली त्याला चांगलं म्हणतो. याच्या व्यतिरिक्त चांगल्याची व्याख्या काय आहे? काय व्याख्या आहे महाराज? हे मी म्हणतो, एक गावात 2 पोरं होती, एक आळंदीला शिकायला गेलं आणि एक मेडिकल कॉलेजला गेलं. एक मेडिकल कॉलेजला गेलं आणि डॉक्टर झालं, आणि एक आळंदीला गेलं महाराज झालं. तुम्ही कौतुक कोणाचं करता, महाराजाचं का डॉक्टरचं? तुम्ही डॉक्टरचं कौतुक करता का? दृष्टीत हा फरक आहे महाराज. आंबूच्या रस्त्याने त्या कमानीतून सप्त्याच्या येताना एक पुढारी आला आणि एक वारकरी आला. त्याच्या गळ्यात माळा होता, त्याची कपडे फाटकी होती, पण पुढारीच्या हातात सोन्याच्या अंगठ्या होत्या, गळ्यामध्ये मोठी लॉकेट होती. आणि तोही चाललाय रस्त्याने, वारकरी त्याच्या पाठीमागं चाललाय. आणि तुम्ही आंबूची माणसं तिकडे निघालेत आंबोलीला. दोघंही एकाच टायमाला तुम्हाला भेटले. मला खरं सांगा, तुम्ही पहिला रामराम कोणला घालणार? खरं सांगा, तुम्हाला मर्यादेची शपथ आहे, हे कोणला घालणार पहिला रामराम? आपण वारकऱ्याला नाही घालणार का? आपल्या दृष्टीतला हा फरक आहे. आम्ही चांगलं परिस्थितीहून ठेवतो महाराज. ह्याच्या परिस्थितीवरून आम्ही चांगल्या वाईटाचा फरक करतो, मनस्थितीहून नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्याच्याजवळ प्रचंड प्रमाणात पैसा आहे, सध्या लोक त्याला मान मर्यादा जरा जास्तच देतात महाराज. नवे नवे शास्त्र सांगतं, ज्याच्याजवळ पैसा आहे लोक त्याला मानतात. कसं मानतात? महाराज म्हणतात, यशास्ति वित्तम सनरकुलिनः सपंडितः सश्रुतिमान गुणज्ञः सचैव वक्ता सचदर्शनीयम सर्वे गुणान कांचनमाश्रयन्ते. ज्याच्याजवळ पैसा आहे लोक त्याला शेठ म्हणतात, त्याला सावकार म्हणतात, त्याला दादा म्हणतात, त्याला बाबा म्हणतात. भले त्याचा इथला मेंदू जरी इकडं खाली असला तरी त्यालाच रामराम करावं लागतं, त्याच्या पुढे नमस्कार करावं लागतं का? पैशाच्या आश्रयाला सगळे गुण राहतात असा शास्त्र नियम आहे. विठ्ठल विठ्ठल. हे बाळांनो, ए तुम्ही सगळे जा उठून तिकडे. उठा 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 उठा. तुम्ही गोंधळ घालसा, त्यांना उठवा. पाटील उठा. ती फुलं उधळली त्यात एकमेकाच्या अंगावर. तुम्हाला फुलं उधळायचं असेल तर माझ्या गाडीत बसायला लागेल आजपासून. हां, सोपं नाही ते. विठ्ठल विठ्ठल. ज्याच्याजवळ पैसा आहे लोक त्याला चांगलं म्हणतात. ही चांगल्याची व्याख्या अतिशय वाईट आहे महाराज, अतिशय वाईट आहे. का? पैसा हे जीवनाचं सर्वस्व नाही, ती जीवनाची गरज आहे. हे अजून माणसांच्या ध्यानात आलं नाही. इथं बसलेल्या कोणत्याच स्त्रीनं किंवा कोणत्याच पुरुषानं माझ्यासकट असं ठरवलं नाही की एवढे पैसे कमवल्यावर पैसे कमवायचं सोडून द्यायचं आहे, असं अजून कोणी ठरवलं नाही. मरेपर्यंत कमवाच वाटतो, त्याचं नाव काय? पैसा आहे. मरेपर्यंत बरं का. कबीर महाराजांचं एक वाक्य फार गोड आहे, कळलं तर बघा. बारकाई नाही का? कबीर महाराज असं म्हणतात, आदमी धन के पीछे तब तक भागता है. ऐका, आदमी धन के पीछे तब तक भागता है जब तक उसका निधन नहीं हो जाता. आम्ही धनाच्या पाठीमागं कुठपर्यंत चाललो? जोपर्यंत आमचं निधन होत नाही तोपर्यंत. विठ्ठल विठ्ठल. आणि आयुष्यात किती कमवलेला पैसा असू द्या, अंतकाळाच्या वेळेला तो फोल ठरतो. ही शोकांतिक आहे महाराज. बँकेचा बॅलन्स सोबत येत नाही याच्यात नवल नाही, पण कपाळाला लावलेला रुपया सुद्धा दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीत टाकूनच जावा लागतो. तोही वरती नेता येत नाही, याला पैसा म्हणायचं. आणि आतापर्यंत कोणत्याच पैशाने कोणाला समाधान दिलं नाही, ही शोकांतिक आहे. श्रीमंती म्हणजे काय? दिवसभर शेतात काबाड कष्ट करून संध्याकाळी 7 वाजता घरी आल्यावर 8 वाजता अंथरुणावर पडल्या पडल्या ज्याला बिना गोळीची 5 मिनिटाच्या आत शांततेत झोप लागते. जगात त्याच्या इतका श्रीमंत दुसरा कोणी नाही महाराज. ही श्रीमंतीची व्याख्या आहे. सध्या काहींना झोपायच्या 4-4 गोळ्या आहेत. काहींच्या गोळ्या पोटात जाऊन झोपल्यात. गडी जागाच आहे महाराज. तुम्हाला झोपायला गोळीन उठायला जर अलारामची गरज असेल तर जगातले सगळे दुःख तुम्ही आहेत महाराज. मोठ्या बंगल्यात जर झोपायला उलथापालत होत असेल तर तो बंगला आमच्यासाठी झोपडी आहे. आणि झोपडीत पडल्या पडल्या झोप लागत असेल तर ती झोपडी आमच्यासाठी बंगला आहे. पैसा कमवू नका ह्या दुमताचा नाही, पण पैसा कमवता कमवता कोणाचा तरी आशीर्वाद सुद्धा समाधानासाठी सोबत असला पाहिजे, याची समाजाने जरा काळजी घेतली पाहिजे. माणसं पैसा कमवताना इतकी दूर निघून गेली की ती जमीन विसरली, ही शोकांतिक आहे. आणि नंतर एक वेळा असं आलं की ज्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे शरीराकडे लक्ष नाही दिलं. पैसा आमापकन. काही माणसं पैशाकडे बघू मेली, पण तो शेवटच्या वेळेला कामाला नाही आला, ही शोकांतिका सांगेल तुम्हाला. मी बऱ्याच वेळेला बोलून गेलो आहे, थोडंसं पुनरुच्चार करतो. कोरोनाच्या काळामध्ये कत्रुशेठ आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये एक श्रीमंत धनिक मनुष्य, म्हणजे थोडासा तो जवळजवळ 11-12 कंपन्यांचा मालक होता. मायबाग कोरोनाचा भर काळ आला आणि भर काळामध्ये त्याचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह आला. त्याच्याकडे 250 पोरं कामाला होती त्याच्या हाताखाली, बारकाई नाही का. आणि 250 पोरं कामाला असताना त्याला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही क्वारंटाईन व्हा.
आता तो थोडासा ब्लड प्रेशर शुगरचाही असल्यामुळं तशी माणसं पटकन घाबरायचं. मग डॉक्टरने सांगितलं तुम्ही जवळच्या नजीकच्या हॉस्पिटलमध्ये भरती व्हा म्हटल्याच्या नंतर तो टेबलच्या खुर्चीवर तिथं बसलाच होता. ऑफिसमध्ये बसला, AC लावलं, कूलर लावला, फॅन लावलं तरी गाड्याला गरम झालं. त्याने आपलं शर्ट काढून ठेवलं, स्वतः हवा घालायला लागला, पाणी पिलं तरी तो घाबरटपणा निर्माण झाला. आणि मग त्यांनी काय केलं, ड्रॉवर उघडलं तर त्याचे 7.5 लाख रुपये होते. ती कॅश एका पिशवीमध्ये बांधली आणि ड्रायव्हरला फोन केला, हॅलो कुठं आहे? ते म्हणले मी बाहेरच गाडीवरती. म्हणले गाडी काढ. म्हणले कुठं जायचं आपल्याला? आता बाहेर तर जाऊ देत नाही, पोलीस बंदोबस्त आहे. ते म्हणले आपल्याला YCM दवाखान्यात जायचं. म्हणले का? म्हणले माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. महाराज तुमचं काय म्हणे? डॉक्टर त्या ड्रायव्हरने काय करावं? त्याने खिडकीतूनच चावी फेकली. म्हणलं ही तुझी गाडी आणि तुला उगवत जा, नाही तर मावळा. ड्रायव्हर या ड्रायव्हर पॉझिटिव्ह रिपोर्ट असल्यावरती. कोरोनाच्या काळात अशी तुमची ताकद होती काय मांडीला मांडी लावून बसायची? मला त्या काळात घरात माणसाला खोकला आला तर माणसं त्याच्यावर संशय घेत होते. आता इथं काय कोणाला खोकलाच येत नाही, कोणाचं अंग काही गरमच नाही का, कोण काय शिकतच नाही का. पण गेला तो काळ. ड्रायव्हरने अशी चावी फेकली खिडकीतून. ते म्हणले अरे मला गाडी चालवता येत नाही, तू कुठं चालला? म्हणला 2 महिन्याचा राहिलेला पगार दिला नाही तरी चालन, मी माझ्या घरी चाललो, तुम्ही तुमचं जा, जीवन बघा बरं का. त्यांनी खरी बायका पोरांना फोन केला, अरे मी पॉझिटिव्ह आले. बायको म्हणली घरात लहान लहान पोरं आहेत, माझे नातवंड आहेत, तिकडंच क्वारंटाईन व्हायचं, उंबरा चढायचा नाही. घर कोणाचं होतं आणि कोणी बांधलं होतं? आणि मग ती म्हणली माझी नातवंड आहेत, घरात उंबरा चढायचा नाही. त्याला हळूहळू कळायला लागलं हे जीवनच व्यर्थ आहे म्हणला. त्यांनी ते 7.5 लाख रुपये घेतले आणि गाडीत बसला. रस्त्याला गर्दी नव्हती, कशी तरी ती गाडी आपली चालवत जुन्या अनुभवावरती YCMच्या गेटवरती आणली. 11 कंपन्यांचा मालक, 250 गाडी कामाला होते, प्रॉपर्टी भरपूर, बंगला मोठा भरपूर, 7.5 लाख रुपये शेजारच्या शेटावर ठेवले. गेटवरती आला, मला पैसा सांगायचा. आणि गेटवर आलं तर वॉचमॅनने ते गेट बंद केलं. तर ते म्हणले दरवाजा उघड ना. ती म्हणले आतून जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत आम्ही उघडू शकत नाही. मग ते म्हणले इकडे. वॉचमॅनला त्यांनी डबल मास्क लावलं होतं तोंडाला. वॉचमॅनला सांगितलं बघ हे 7.5 लाख रुपये तू घे, आणि बघ मी अतिशय धनिक आहे, तसा पैशावाला आहे मी, तुझ्या वशिल्यावरती जर मला एखादं ऑक्सिजन बेड मिळालं तर बघ, एखादं रेमडेसिवीर औषध मिळालं तर बघ, आणि बघ मी जर जगलो ना तर जाताना ही 40 लाखाची फॉर्च्युनर गाडी तुला देऊन जाईल, शपथ घेऊन सांगतो. का? मला कळालं ज्यांच्यासाठी कमवलं ती माझ्या कामाला नाही आली. महाराज वॉचमॅनसुद्धा ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचाराचा पाईक होता. पाटील त्यांनी विचार केला, आज मी याचे 7.5 लाख रुपये घेतले आणि उद्या आपलाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, मी 7.5 लाख गेले. महाराज ते दिवसच बेकार होते हो, जाळायला सुद्धा माणसं येत नव्हती शोकांती काय. तो म्हणला तुझे 7.5 तोला लकलाप बाबा, मी काय गाडी आज सोडू शकत नाही. महाराज त्याच्या ध्यानात आला आता काहीच चालत नाही. हार्ट अटॅकचा तीव्र झटका आला. 11 कंपन्यांचा मालक, 250 पोरं कामाला, कोट्यवधी बँक बॅलन्स, 40 लाखाची फॉर्च्युनर गाडी, 7.5 लाख रुपये शेजारी, मुलं बाळं सगळे, ऐश्वर्य संपन्नता भरपूर असताना बोट्यात अंगठ्या किती, सोन्याची कडक किती, गळ्यातले लॉकेट किती. हार्ट अटॅकचा झटका आला. स्टेअरिंगवरती डोकं ठेवलं, बायको राहिली घरी, कंपनी राहिली जाग्यावरती, पैसे राहिले शेजारी, गाडी राहिली खाली, आणि गडी तिथं जाग्यावर मेला. माझा दृष्टांत संपला मायबाप. हे मी त्याचं नाही सांगितलं, आपली सुद्धा परिस्थिती हीच आहे. ज्या दिवशी ती वेळ येईल ना त्या दिवशी सगळं इथं राहीन, सगळं सोडून निघावं लागल. म्हणून पाय मी वाक्य बोलून मिळवणी कोटे ज्याच्याजवळ चांगलं पद आहे त्याला, पण ज्यांच्याजवळ पद आहे त्यांना माझी हात जोडून विनंती, आज समाजाचा जो तुम्हाला नमस्कार आहे ना, हा तुम्हाला नाही तुमच्या पदाला जरा ध्यानात धरा. पद ही अशी गोष्ट आहे ती येताना मान घेऊन येते, पण ते जाताना मान घेऊनही जाते, एवढं फक्त लक्षात असू द्या. माना काही वेळेला माणसाला किंमत नसते, त्याच्या खुर्चीला किंमत असते, त्याच्या पदाला किंमत असते. आणि या मूर्ती लोकांचा नियम आहे, तुमचं पद गेलं की तुमची मान्यता कमी व्हायला लय वेळ लागत नाही. माना देशाची अर्थव्यवस्था अडचणीच्या काळात जे व्यक्तिमत्वानं सांभाळली त्यांचं नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग.
त्यांचं नाव घ्यायला लागेल महाराज. का? अर्थशास्त्राचा प्रचंड तज्ज्ञ मनुष्य होता तो. अर्थशास्त्राचा तज्ज्ञ. पाटील, आपल्या भारतामध्ये थोडंसंच सोनं राहिलं होतं आणि तशी आपत्तीच आली होती ज्यावेळेला त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्र, तुम्ही एकदा डॉक्टर मनमोहन सिंग त्यांचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे, तेवढं वाचा. फार विद्वान व्यक्ती, फार तज्ज्ञ तसा. आणि मग योगायोग असा की त्यांनी इतका ती अर्थव्यवस्था सुव्यवस्थित सांभाळून देश असा पुढं ढकलला महाराज. 25 वर्षांनी देश त्या माणसाने पुढं ढकलला. त्या माणसाला जाऊन अजून वर्ष नाही झालं. इथं बसलेल्या कोणत्याही माणसाने हातवर करून सांगावं म्हणा महाराज, रोज डॉक्टर मनमोहन सिंगांची आठवण येते. येते काय? मला बी कीर्तनातच येते, इतर टायमाला नाहीत. मला खोटं सांगत नाही तुम्हाला. का बरं? 10 वर्ष देशाचं सर्वोच्च पद भूषवणाऱ्या माणसाला जर लोक वर्षभरात विसरत असतील तर आपल्या ग्रामपंचायतीच्या टिमक्या मिरविता कुठं, तुम्ही मला खरं सांगा. अरे देशात पंतप्रधान पद एकच आहे आणि ग्रामपंचायतीचं सदस्य पद किती आहेत? आता तुम्हाला एका गावात 17 आहेत मला. अशी गावं किती, असे तालुके किती, असे वाडे किती. पद आहे, पदाला किंमत नाही महाराज जगात. पद कशाला म्हणायचं मी सांगत असतो. बाप मेल्यावर मुलाच्या वर्ष श्राद्ध ध्यानात राहत नाही. 750 वर्षानंतर माझे ज्ञानोबा लोकांच्या ध्यानात राहिले. याला जगातलं सर्वात मोठं पद म्हणायचं महाराज. तुम्हाला वाटतंय ना आपलं गावाचं आपल्यावर लय प्रेम आहे, तर फक्त 15 दिवस कोणाला न सांगता गावाच्या बाहेर जायचं. 15 दिवसांनी जर तुम्ही गावाच्या ध्यानात राहिले तर माझ्याकडून लिहून घ्या महाराज. आपण जर गावाच्या नजरेआड गेलो तर 15 दिवसात समाज आम्हाला विसरून जातो. हा 350 वर्षानंतर जर नांदुरकीच्या झाडाखाली 5 लाख लोक तुकोबारांच्या वैकुंठ गमनाला बिना मॅसेज आणि बिना व्हॉट्सअपचे येत असतील तर याला पद म्हणायचं. आजही समाधी सोहळ्याला जर 5-5 किलोमीटर नुसतं समाधी दूध ओतायला लाईनच लागत असेल, 750 वर्ष कशाला बनतात. ज्ञानोबा कोणाच्या स्वप्नात गेले नाही, कोणाशी बोलले नाही, आजोबा नाही, पंजोबा नाही, कोणाला नाही, पण लोकांचा भाव आहे. ही पदं आहेत महाराज. हे जगात पदावाला, प्रतिष्ठेवाला, बायका, मुलं, संसार, प्रपंचन, मोठी ही माणसं हे चांगल्याचं लक्षण असू शकत नाही. तुम्ही म्हणाल महाराज हे चांगलं नाही, मग तुकोबारायांना विचारलं चांगलं काय, तेवढं तरी आम्हाला सांगा. कारण तुकोबाराय म्हणतात, धनदारा पुत्रजन, आवाज कमी कर, बंधू सोय रे पिशूण, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रे गा देवाशी. हे मिथ्या आहे हे आम्हाला कळालं महाराज. या जगात चांगलं कोण आहे तेवढं आम्हाला सांगा. मग तुकोबाराय सांगतात, महाराज म्हणतात, साधू थोर जाना, 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 कलियुगे साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगे साधू थोर जाना, 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 साधू थोर. पैसा चांगला नाही, प्रतिष्ठा चांगली नाही, पद चांगलं नाही, पत्नी चांगली नाही, मुलं बाळ चांगली नाही, संसार प्रपंच चांगलं नाही, मग चांगलं काय? तुकोबारांनी विचारलं. तुकोबारांनी एकदा नाही, दोनदा नाही, 3दा सांगितलं, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगे. तुकोबारांनी विचारलं, तुम्ही साधूला एवढं महत्व देता का? ते तुमच्या जातीचे आहेत म्हणून का? तुम्ही संत परंपरेतले आहेत का म्हणून का? नाही नाही, महाराज म्हणले, मी साधूला ह्या जगात चांगलं का म्हटलो? याचं एकच कारण आहे, काय? त्याचे माझे हित
करीती सकळ देणे हा गोपाळ कृपा करी, येणे हा गोपाळ कृपा करी. तेची माळीचा करती सकळ देणे हा गोपाळ कृपा करी, देणे हा गोपाळ कृपा करी. गोपाळ कृपा करी. जगात बाकी तुकोबराय म्हणले माझ्या दृष्टीत तर काहीच चांगलं दिसत नाही, फक्त कोण चांगले तर संत चांगले. का संत चांगलेत? कारण ते आपलं हित करतात म्हणून. ती म्हणाल आमचं हित करायला कवा आले? अरे आपलं हित करण्यासाठी तर ते आळंदीत आलेत, आपलं हित व्हावं याच्यासाठी तर ते देऊत आलेत ना. त्यांना बाकी इथं येण्याची काही गरज नव्हती. महाराज म्हणतात बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आपल्यासाठी आलेत. काय होतं, आईला हिताचा कळवळा आहे पण पोराचं हित कशातही कळत नाही. डॉक्टरला हित कळतं पण पेशंट जागावाच याचा काही कळवळा नाही. पण संतांना हित कळतं सुद्धा, त्याचा कळवळा सुद्धा म्हणून तुमच्या आमच्यासाठी आले. बरं, ते ज्या वेळेला हित करतात ना त्यावेळेला त्यांची एक गोष्ट चांगली आहे. काय? हित करत असताना ते कोणाची याती पाहत नाही, कोणाचं कुळ पाहत नाही, कोणाचं जाती पाहत नाही, काही नाही. फक्त तुम्ही त्यांच्याकडे गेले का त्यांनी तुमचं हित केलंच म्हणून समजा. विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज साधून कोणाचं हित केलं तर संत कोणाचं हित करतात, आणि ते हित करत असताना काही पाहत नाही. सांगतो तुम्हाला, इतिहासाच्या पानावरती एक पात्र होऊन गेलं, त्याचं नाव आहे कान्होपात्रा. दृष्टांत बारकाई नाही का? कान्होपात्रा महिला मंडळ एका वेश्येची मुलगी होती. कान्होपात्रेला भगवान परमात्म्याने दोन गोष्टी चांगल्या दिल्या होत्या. एवढा कान्होपात्र्या दृष्टांत घरी घेऊन जा. दोन गोष्टी कोणत्या चांगल्या? तिला दिसायला अगदी देखणे पण दिलं होतं, आणि दुसरी गोष्ट कान्होपात्रेला भगवान परमात्म्याने गायनाचा स्वर फार गोड दिला होता. आणि ह्या देखणेपणाच्या आणि गायनाच्या जोरावरती कान्होपात्रेच्या महालामध्ये संध्याकाळी 7च्या पुढं धनिक आणि श्रीमंत माणसांची गर्दी व्हायची. कशाला? तिचं नृत्य पाहायला, तिचा आवाज ऐकायला. आणि मग तिच्यावर अशी रोज पैशाची उधळण व्हायची. तिच्या भाग्याचा एक दिवशी उदय झाला आणि तिच्या गल्लीनं म्हणतात चोखोबारायांचं आगमन झालं. संत चोखा मेळा. आणि चोखोबारायांचं जीवन म्हणजे कसं? शरीर वार्धक्याकडे झुकलेलं, गुडगाभर धोतर, अंगात बंडी, गळ्यात विना, एका हातात चिपळी, एका हातात टाळ, गोपीचंदन टिळा, डोक्याला पगडी, गळ्यात तुळशीच्या माळा, मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन आणि हृदयामध्ये जगत कल्याणाची इच्छा. नामघोष करत करत चोखोबाराय त्या गल्लीनं निघाले. योगायोग असा की चोखोबाराय भजन करता करता कान्होपात्रेच्या स्वरांचा गोड मधुर सुस्वर आवाज चोखोबारायांच्या कर्णारविंदी पडला, आणि कानावरती पडल्यानंतर चोखोबाराय 1 मिनिटासाठी स्तब्ध उभे राहिले. ज्या बाईच्या आवाजानं संत सुद्धा 1 मिनिटासाठी उभं राहत असतील त्या बाईचा आवाज सुद्धा गोडवा असेल. ध्यानात धरा. इतका आवाज गोडवा. चोखोबारायांनी तिचा आवाज ऐकला आणि पांडुरंगाला बसल्या बसल्या प्रश्न विचारला, विठोबा भगवान तो किसी को देता है तो छप्पर फाड़ के देता है. अरे त्या वेश्येला आवाज दिला तसा जर चोखोबाला दिला असता तर वाळवंटात 24 तास भजन करत बसलो असतो. अरे पण काय आवाज दिलाय? चोखोबाराय म्हणली हिचा आवाज ऐकायला गेलं पाहिजे. मला काय सांगायचं? न पाहे याती कुळाचा विचार, याती कुळाचा विचार. वेश्येची मुलगी हा विचार नाही केला. आणि चोखोबाराय तिच्या महालात गेले. महालात गेल्याचं तिचं वरती नृत्य चालू होतं. पण ऐका, अशा महिला आहेत ना महाराज, ती जरी नृत्यवर करत होती तर तिचं लक्ष दरवाजातून येतंय कोण आणि बाहेर जातंय कोण याच्यावर मात्र विशेष होतं. आणि तिनं पाहिलं तर विना, टाळ, चिपळी, गोपीचंदन टिळा, तुळशीच्या माळा, धोतर, बंडीवाला गडी, भगवत चिंतन करत. ती म्हणली माझ्या आईची अख्खी हयात गेली, माझी निम्मी गेली, पण अशी माणसं कधी आमच्या उंबऱ्याच्या आत आली नाही. ज्या आरती हे कोणीतरी महात्मा दिव्य आलाय त्या आरती हा रस्ता चुकलाय. हा जर जिन्यानीवर आला तर हे सगळे उन्मातलेले माणसं त्यांना हसतील, त्यांची टिंगल करतील, मस्करी करतील. मग अतिथी जरी ती काही माणसं भले वाईट आहेत महाराज, पण चांगल्या माणसाला पाहिल्यानंतर ती चांगलं वागतात. ध्यानात धरा महाराज. हे आपल्या वर्तणुकीवर अवलंबून आहे, आपण ते त्यांना कशी वर्तणूक देत होते. आता लोक मस्त ट्रॅफिक पोलिसांना पाटील नाव ठेवतात शिरवान, मी नाही ठेवीत का? कधी मला एवढ्या दिवसाचा आज अनुभव येईल महाराज. किती वेळा गाडी अडवली, फक्त काच खाली करून आपण म्हटलं ना रामकृष्ण हरी, ती म्हणतात महाराज जाऊ द्या. आपल्या बाबलं आपण उताटल्यावानी केलं का मग ती तेवढ्यालाच बसलेत महाराज. आपण हात जोडल्यावर ते कशाला तुम्हाला काय त्रास करते? तुम्ही जर म्हणले का मी याला फोन लावतो त्याला फोन लावतो, मग त्यांनाही काहीतरी विशेष अधिकार आहे. ध्यानात धरा. कान्होपात्रेच्या ध्यानात आलं, कोणीतरी आले, मग तिनं ते नृत्य सोडलं आणि दरदरात जिन्यानी उतरत अशी खाली गेली की पैशावाली लोक म्हणले आम्ही हिच्यासाठी पैसा घेऊन वर येतो. असा कोण जागीरदार आला की त्याच्यासाठी ही खाली गेली. मग त्यांनी गॅलरीतून डोकावलं तर पाहिलं तर चोखोबाराय अगदी वयोवृद्ध झालेलं म्हातारं, वार्धक्याकडे पण ब्रह्मतेज मात्र चेहऱ्यावरती होत. कान्होपात्रा जवळ गेली, चोखोबारायांकडे पाहिलं. ऐका, परमार्थ तुमच्या अंतरंगात उतरला हे केव्हा ओळखायचं?
सगळ्यात वाईट असणारा माणूस जर तुमच्याकडे बघून त्याला तुमच्या पाया पडावं वाटलं तर समजायचं परमार्थ तुमच्या हृदयात उतरलाय मायबाप. हे कानोपात्रा वेश्या होती, पण तिला चोखोबारांकडे पाहून वाटलं कोणीतरी दिव्य पुरुष आपण याच्या पाया पडलं पाहिजे. तिनं साष्टांग दंडवत घातलं. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, आणि हात जोडले. म्हटली महाराज तुम्ही रस्ता चुकलेला आहात. चोखोबाराय म्हणली मी रस्ता चुकलो नाही, मी रस्ता चुकूनच तुझ्या घरी आलोय. म्हणले तिथं म्हणली बाई यांना तर माझं नावही माहिती आहे, यांना कसं काय माहिती. आणि मग चोखोबारांनी तिला 2 प्रश्न विचारलं. कानोपात्रे अगं काय आवाज दिलाय तुला देवानी. ती म्हणली त्याच्यावर तर माझं पोटपाणी चाललंय महाराज. आणि मग चोखोबारांनी तिला 2 प्रश्न विचारले. बार काय नाही का. कानोपात्रे अगं कोणासाठी गाते आणि काय मिळवते. तिनं सांगितलं लोकांसाठी गाते आणि पैसा मिळवते. चोखोबारांनी तिला प्रत्युत्तर केलं. कानोपात्रे अगं लोकांसाठी गाऊन पैसा मिळवण्यापेक्षा माझ्या विठोबासाठी गाऊन मोक्ष मिळवशील काय, प्रश्न केला कानोपात्रेनं तिला. हे आणि कानोपात्रेला चोखोबारांनी प्रश्न केल्या साधूच्या वचनाची ताकद इतकी भयानक होती की तो थेट स्पंदन हृदयाला जाऊन भिडली. तिनं हात जोडले. म्हणली महाराज खरं सांगू एवढा पैसा कमवते, एवढे धनिक लोक येतात, पण अंतःकरणाला समाधान नाही मिळतो. मग ऐका ना, तुमच्या विठोबासाठी गाऊन मला मोक्ष मिळवायचा आहे, पण तुमचा विठोबा भेटेल कसा. ते म्हणले काळजी करू नको, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ज्ञानोबारायांचं कीर्तन चालू आहे, नामदेवरायांचं कीर्तन चालू आहे, तिथं ज्ञानोबा राहिले तर आळंदीहून जा म्हणले, ते तुझं कल्याण करते. महाराज तिनं धनिकाचा विचार केला नाही, लोकाचा विचार केला नाही, महालाचा विचार केला नाही, पैशाचा विचार केला नाही, प्रतिष्ठेचा विचार केला नाही, सौंदर्याचा विचार केला नाही, आवाजाचा विचार केला नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये पायात चप्पल सुद्धा मालातली घातली नाही. बाई थेट पंढरपूरच्या वाळवंटात निघाली. याला उदार म्हणायचं. याला म्हणायचं स्वतःचं पुण्य फळाला आलं की तुम्हाला साधूकडे जायची गरज नाही, साधू तुमच्याकडे येतात ध्यानात धरा. आणि मग योगायोग असा की ज्या वेळेला ती कानोपात्रा बिना चपलेची जाऊ द्या कानोपात्रा ज्या वेळेला बिना चपलेची अनवाणी पायानी निघाली, नामदेवरायांचं कीर्तन रंगात आलं होतं. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये चाल पुकारायला जनाबाई होती ध्यानात धरा. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. मी जनाबाई सांगायची. आता इथं कसं एखाद्या गावातला माणूस सांगतो चला ही 2 माणसं म्हणा, तशी जनाबाई उठून सांगायची चला आळंदीकर चाल म्हणा. तेव्हापासून आळंदीकरांना चालीचा मान आलाय महाराज नाही का. ते म्हणाला आळंदीकर. मग आम्ही गावाकडल्यांनी म्हणायचं नाही का. तर आमचे गुरुजी आळंदीकराची व्याख्या सांगतात. आळंदीकर म्हणजे कोण, जे आळंदीत राहतो तो नाही आळंदीकर, तो तलाट्याच्या सातबाऱ्यावरचा आळंदीकर आहे. मग ज्याच्या हृदयात ज्ञानोबा आहे तो जगाच्या कोपऱ्यात कुठं राहू द्या, तो ज्ञानोबाचा आळंदीकर आहे महाराज. हा, हे ज्ञानोबारायांचे आळंदीकर. ज्ञानोबारावरती ज्याचं प्रेम तो ज्ञानोबारायांचा आळंदीकर. आणि मग जनाबाईने सांगितलं आळंदीकर म्हणा चाल. आता तुम्ही सांगा, आळंदीत जर माणूस 4 वर्ष राहिला तर समाजाला वेड लावीन असा आवाज तयार करतो, असा आवाज त्या मातीनं तयार होतो. जर 4 वर्षात 750 वर्षानंतर त्या मातीची ताकद जर 4 वर्षात एखाद्याला सुंदर गायक करण्याची असेल, माझ्या ज्ञानोबारायांचा आवाज स्वतः किती गोड असेल. कचरू शेजाळ्याला ज्ञानोबारायांनी आलाप म्हटला ना तर चंद्रभागेचं पाणी व्हायचं विसरून गेलं. ते स्तब्ध झालं एका जागेवर. सगळे पक्षी वर जागेवर येऊन थांबले. वारा 2 मिनिटासाठी स्तब्ध झाला. त्याला वाटलं ज्ञानोबारायांच्या मुखाभोवती घोटळत राहावं. काय स्वर आहे, काय त्या स्वराचा नाद आहे. ए ब्रह्मानंदे लागली टाळी कोण द्याशी सांभाळी. हे असा ज्ञानोबारायांनी माझ्या आलाप गायला तर 33 कोटी ते विमानं घेऊन चाल ऐकायला ज्ञानोबारायांची. आता सध्या आमची परिस्थिती अशी चाल झाल्यावर लोक कीर्तनाला येतात. आता मला पुढं काही ज्याचं सांगायचं नाही असो. आणि ज्ञानोबारायांची चाल जी सुरुवात झाली महाराज, तेवढ्यात कानोपात्रा आली. परत शेवटी ते ज्ञानोबा आहेत महाराज. त्यांना माहीत होतं. चाल गाता गाता त्यांनी फक्त कानोपात्रेला इशारा केला की तू मंदिरात जा, तुझी विल्हेवाट आम्ही केलेली आहे. मंदिरात जा म्हणजे ती मंदिरात पळत सुटली. मंदिरात पळत सुटली तर तिला विठोबा दिसला. पाय का तिनं ज्ञानोबारायांचा आवाज ऐकला ना तर तिची पहिली घमेट आवाजाची जिरली. तिला पहिलं वाटायचं माझ्यासारखा आवाज जगात कोणाचा नाही. पण माऊलींचा आवाज ऐकल्यावरती ती म्हणली बाई याच्यात ना खजवळ मी पुढं राहत नाही. मी याचा अर्थ इतका आवाज जगाच्या पाठीवर माझे म्हणजे आवाजाची घमेट जिरली. एक राहिली होती काय दिसायला मिले देखणी. आणि जसं तिनं आपल्या पांडुरंगाला पाहिलं महाराज, ती म्हणली तो मायापेक्षा लई देखणा गडी आहे. भले रंगाने काळा आहे पण देखणा आहे. पण तिला वाटलं हा कोमल आहे का नाही. मी जर डोक्याच्या पायावर टेकवलं तरी माझ्या डोक्याला खरती लई कोमल होती. मग तिनं बोट लावला आधी पायाला. देव एवढा विचित्र की पायच कापसाचा केला, बोटच गेलं तिच्या पायात. ती म्हणली हे तर माझ्यापेक्षा कोमल आहे. आणि मग डोकं ठेवलं. माझं बोलणं आहे का.
भगवान विटेवरून प्रगट झाले भगवान परमात्म्याच्या पाया पडायला आणि कान्होपात्रेची प्राणज्योत मालवल्याच्या नंतर भगवान विटेवरून प्रगट झाले. कान्होपात्रेच्या हृदयातली ज्योत पांडुरंगाच्या हृदयामध्ये गेली. पण भगवान परमात्म्याला वाटलं आता कान्होपात्रेचं काहीतरी जगात नाव राहिलं पाहिजे, असं केलं पाहिजे. मग कान्होपात्रेला भगवान परमात्म्याने वृक्ष केला. म्हणून आजही आम्ही 22 दिवस रस्त्यानं चालतो, 44 तास लाईनीला लागतो. आणि ज्या वेळेला पांडुरंगाच्या त्या सभामंडपामध्ये येतो त्यावेळेला देव जवळ आला की आम्हाला आधी एका वृक्षाच्या पाया पडावं लागतं. त्याचं नाव काय? कान्होपात्रा. हे तुम्ही सांगा. कान्होपात्रा शब्दाचा अर्थ सांगतो बरं का, बारकाय नाही का. कान्होपात्रा म्हणजे काय? कान्होबानं जिला दर्शनाच्या पात्र केली तिचं नाव कान्होपात्रा. किंवा जिचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही कान्होबाच्या दर्शनाला पात्र होत नाही तिचं नाव कान्होपात्रा. विठ्ठल. मग आता बसलेल्या सगळ्या महिलांना आणि पुरुषांना माझा प्रश्न आहे, तुम्ही मला सांगा कान्होपात्रेने किती वाऱ्या केल्या हो? कान्होपात्रेच्या गळ्यात माळा किती? पण आज ती देवा इतकी पुण्यवान झाली ना. ही पुण्यवान पण कोणी केलं माहिती का? फक्त एका चोखोबारायांनी आणि एकता ज्ञानोबारायांनी. का? चोखोबारायांनी चोख केली, ज्ञानोबारायांनी ज्ञान दिलं. आणि 2 माणसं मध्यस्थी असल्यामुळं देवाच्या बापाला पेशंट स्वीकारावं लागलं. ही साधूची ताकद आहे. विठ्ठल स्पर्श केला. जगात चांगलं काय हे कळायला पुण्य लागतं. आता आम्हाला कळालं चांगलं कोण आहे तर जगात फक्त संत चांगले. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. का ते चांगले आहेत? कारण ते कोणाचंही हित करतात. मला तुमचं आमचं सुद्धा हित करतील, फक्त तुम्ही त्यांची शरणागती पत्करली पाहिजे. मग जर ते आमचे हित करत असतील, हित म्हणजे काय? जेणे हा गोपाळ कृपा करी, हे माणसाचं हित आहे. आणि ते संतांच्या माध्यमातून होतं, जेणेकरून देव आपल्यावरती कृपा करतो. कान्होपात्राविषयीची मुलगी होती, नको तसं वागली होती, नको तसं जीवन जगली होती, पण चोखोबाराने तिचं सुद्धा कल्याण केलं. मग साधू जर सर्वसामान्य जीवाचं कल्याण करत असतील तर तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये साधूविषयक वेगळी भावना निर्माण झाली. आणि भावना निर्माण झाल्यानंतर तुकोबारायांनी ठरवलं आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर आता संतांची शरणागती केली पाहिजे, हरीच्या दासाची शरणागती केली पाहिजे. मग तुकोबारांनी सुरुवात केली, देवा हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मग जन्मापासून सुरुवात केली. व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, वैष्णवांच्या नानी होईन किडा. इथपर्यंत तुकोबारांची भूमिका झाल्याच्या नंतर तुकोबारांनी विचारलं, देवा जे माझं हित करतील ना तर मला त्यांचं सेवक व्हायचं आहे. पण देवाने सांगितलं तुकोबाराय त्यांचं सेवक होणं एवढं सोपं नाही, त्यासाठी पुण्य लागतं. मग कोणतं लागतं ते मला सांगा, अशी विचारणा केली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. पुण्य पुण्यांचा होईल पुण्य पुण्यांचा होईल
जीवनाचं खरं हित करतात. हिताची व्याख्या त्यांना माहिती नव्हे नव्हे भगवत दर्शनापर्यंत आपल्याला घेऊन पोचवतात. तुकोबरा म्हणतात देवा मला त्यांचं दास व्हायचंय. आपण पुण्य पाहिजे तर कोणतं पाहिजे ते सांग. हे ऐका, माणसं म्हणली मागून मागून मागितलं काय तर दास्यत्व मागितलं. 5 माणसं जिवंतपणी ह्या मृत्यू लोकात मेल्यासारखे आहेत. ऐका कोण? पहिली गोष्ट दरिद्री, व्याधी तो मूर्ख, प्रवासी नित्य सेवका. शास्त्र सांगतो जो दरिद्री, दरिद्री म्हणजे याचा पैसा संपलाय. दरिद्री म्हणजे कसा? आधी श्रीमंती ज्याला आली त्याला जर नंतर दरिद्री आली ना महाराज, जो पहिलाच दरिद्री तो नंतर दरिद्री राहिला तर त्याला काय वाटत नाही. माझं बोलणं आहे का? पण ज्याला मानात जगायची सवय लागली, ज्याला मान घ्यायची सवय लागली, एकाएकी जर त्याचा मान बंद झाला तर तो फक्त सरणाव जळत नाही तसा घरी जळतच राहतोय. बरं का, ध्यानात धरा. एक तर मानाची सवय लागलेल्या माणसाला मरेपर्यंत मान मिळाला तरच त्याला आनंद वाटतोय. जर त्याचा तो अचानक कमी झाला तर मग त्याला लय वाईट वाटतं. असा जो माणूस दरिद्री झालाय त्याचा मान संपला, लोक इज्जत देत नाही, कोणी सन्मान देत नाही, कोणी रामराम घालत नाही, जवळ गेलो तर कोणी पाहत नाही. अशा माणसाचं जीवन शास्त्र सांगतं जिवंतपणे मेल्यासारखं. दरिद्री, व्याधी तो म्हणजे काहीतरी दुर्धर आजार झालाय, खाणं जेवण उष्ण बसणं त्याचं दुसऱ्यावर अवलंबून आहे, असा माणूस जिवंतपणे मेल्यासारखाच आहे. मूर्ख, मूर्ख म्हणजे कोण? मूर्ख म्हणजे इतका मूर्ख की गावातल्या लोकांनी त्याचा मोबाईलमध्ये नंबर शिवा मूर्ख नावाने शेव केला. इतका मूर्ख, आता त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही सांगत नाही. कारण मूर्खाची काही लक्षण आहेत महाराज. एका गावात इतका एक मूर्ख, सगळे लोक त्याला मूर्ख मूर्ख म्हणायचे. योग तो गेला दुसऱ्या गावात. बरं, दुसऱ्या गावात गेला तर मूर्ख तो मूर्खच ना. तो ह्या गावात गेला काय त्या गावात गेला, पण मूर्खपणा संगच होता ना. त्या लोकांची विहीर होती पाणी प्यायची, आणि हा त्या विहिरीच्या काठाडातून आत पाण्याच्या बाजूला पाय दिला, त्यात पाय हलवीत होता असा. तेवढ्यात गावच्या सरपंचाची गाडी आली आणि त्यांनी गाडीची काच खाली केली. म्हणला, ए मूर्खा, अरे ते पाणी प्यायचं आहे ना. ते धावत गेलं, सरपंचाला म्हणला गाडी उडा, तुमच्या पाया पडायचंय आणि तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. काय? म्हणला मला वाटलं आमच्याच गावात माहिती आहे मी मूर्ख आहे. तुम्हाला कसं काय कळालं मी मूर्ख आहे? आता मूर्ख आहे काय कपाळावूनच तरी कृतीहून कळतच ना मूर्ख आहे म्हणून. अशा मूर्ख माणसाचं जीवन जिवंतपणे मेल्यासारखं. दरिद्री, व्याधी तो मूर्ख, प्रवासी ज्याला नित्य प्रवास आहे महाराज. उठा प्रवास, झोपा प्रवास, तो जिवंतपणे मेल्यासारखाच आहे. बरं का, ध्यानात धरा. तुम्ही का हसले मला कळालं जिवंतपणे मेल्यासारखा. आणि शेवट आजच्या अभंगात आला सेवक. महाराज सेवकाचं जीवन आहे ना पारतंत्र्यात असतं. मालकाने दिली तर सुट्टी, मालकाने केली तर दिवाळी, मालकाने, कारण सेवके सांगितले करावे ते काम. जे मालकाने सांगितलं, गडी जर एखादा ठेवला, शेण उचलाय सांगितलं शेण उचलायचं, लाकडं फोडायला सांगितलं लाकडं फोडायची, पोरं शाळेत न्यायला सांगितले तर शाळेत न्यायची, दळण दळायला सांगितलं दळायचं का. सेवकाचं काम चांगलं नाही. पण ऐका, तुकोबारायांनी आजच्या अभंगात सेवकत्व का मागितलं, पण तुकोबारायांनी आयऱ्या गायऱ्याचं सेवकत्व नाही मागितलं, साधूच्या भगवत भक्ताचं सेवकत्व मागितलं. हे महत्वाचं. तुम्ही मला यांची काय ताकद, यांची एक विशेष ताकद असते सांगतो तुम्हाला. महिला मंडळ देहूमध्ये तुकोबाराय राहत होते, बारकाई नाही का. आणि मग तुकोबाराय राहत असताना त्यांचा एक सेवक होता त्या काळामध्ये, त्याचं नाव होतं कोंड्या. त्याचं वय होतं 60-62 वर्ष, पण गडी दुहेरी हाडाचा. आता इथं गडीच नाही मला दुहेरी हाडाचा दाखवाय, नाही तर मी उदाहरणाने दाखवला असतं. दुहेरी हाडाचा गडी, पिळदार मिशा, जाडच्या जाड, गुडगाभर धोतर, अंगात बंडी घालायचं. आणि गडी जसा जर असा अंधारात जर पाहिला ना तर तुमच्यावर लिंबच उतरून टाकायला लागते ना असा गडी. आणि मग ते तुकोबारायांचं, स्वतःला तुकोबारायांचा सेवक म्हणायचा. लोकांनी विचारलं तू कोण, तर तो बापाचं नाव नाही सांगायचं, तो म्हणायचा मी तुकोबाचा सेवक. त्याला मोठा स्वाभिमान. त्याचं का असं होतं, करा सहिता लावा अंगठ्याला शाई, म्हणजे गडी अंगठी बहादर अडाणी. त्याला लोक येडा कोंड्या म्हणायची देऊतली, पण तुकोबारायांनी त्याला जवळ केलता. त्याचं काम काय होतं माहिती आहे का. तुकोबारायांचं जिथं कीर्तन आहे तिथं घोंगडी टाकायची, जागा स्वच्छ करायची, टाळ आणायचा, पखवाद आणायचा, कणिक आणायची, टाळकऱ्यांच्या पायाखाली टाकायचं, चोपदाराचे कपडे आणायची, विना घेऊन यायचा. आणि कीर्तन चालू झालं का लांब एखाद्या बावळीच्या झाडाखाली जाऊन झोपायचा. का त्याला कीर्तनच सरपंच काही कळत नव्हतं. आणि मग योगायोग असा आला की देहूमध्ये प्रकांड पंडित म्हणून एका व्यक्तिमत्वाची ख्याती होती. त्यांचं नाव होतं रामेश्वर भट्ट. रामेश्वर भट्ट म्हणजे त्याचा हरिपाठासारखा वेद पाठ होता. आणि मग वेदावर त्यांची प्रवचनं चालली. रोज 25,000 ते 30,000 समाज पंचकृषीतला ते ऐकायला यायचे. संध्याकाळी 4 ते 6 टायमिंगला असा मंडप होता, असा स्टेज बांधलेला, त्यांना वरती बसायला स्टेज आणि लोक अशी खाली बसायची. आता त्याचं पांडित्य किती होतं एका शब्दात सांगू, तुकोबाराय त्याचं पांडित्य ऐकायला बसत होते. म्हणजे गडी काय क्वालिटीचा असेल ह्याच्यावरून आपण अंदाज घ्या. तुम्हाला सांगू का, आपल्याला शहाणं कोण म्हणतंय याच्यावरून आपण किती शहाणे आहेत हे पण महत्त्वाचं असतं बरं का. पण आमचे गुरुजी एक वाक्य सांगतात, 100 मूर्खांनी शहाणं म्हणण्यापेक्षा एका शहाण्याने म्हणलं पाहिजे शहाणा गडी आहे माना. कारण 100 मूर्ख म्हणजे एक शहाणा असं समीकरण नसतं. शहाणे माणसं महाराज त्याच्या प्रवचनाला बसायचे. एक दिवस 25-30 हजार माणसं जमली.
4 वाजले, 4:30 वाजले, 5 वाजले, 5:30 वाजले, लोक कंटाळून गेली. रामेश्वर भट्ट काय ना घरी जाऊन चौकशी केली तर म्हणले ते चिंचवडला गेलेत, आलेच नाही. मग आता काय करायचं? खालची काही लोक उठले, तुकोबारायांना म्हणले आता त्यांच्या गादीवर फक्त तुम्हीच बसू शकता आणि तुम्हीच सांगू शकता. तुकोबारायांचा विनयपणा इतका होता, तुकोबाराय म्हणले बाबा नो मज पामर आहे काय थोरं पण पायीची वाहन पाय बरी, याला मोठा माणूस म्हणायचं. जग मोठेपणा द्यायला आल्यानंतर आपण म्हणायचं ना मी पायीची वाहन पायी बरीच आहे, हाही आपलं मोठेपण आहे. मग योगायोग असा, खाली काही प्रकांड पंडित बसले होते, ते म्हणले आज आपला नंबर लागतोय. बरं झालं म्हणले रामेश्वर भट्ट नाही आले, आज आपण बसू म्हणले प्रवचनाला. मग लोक म्हणले महाराज तुम्ही नाही बसत तर तुम्हीच सांगा कोणाला तरी. मग तुकोबारायांनी इकडं तिकडं असं व्यासपीठावरून पाहिलं. लोक म्हणले कोणाला पाहत आहे? म्हणले तो आमचा कोंड्या कुठे, कोंड्या कुठे? तर ती लोक म्हणले ते काय बाबळी खाली झोपलाय. म्हणले पेंडा बिंडा टाकला होता खाली, गडी लय असा रानटी गडी, पेंडा टाकून आणि एक पावळी उशाला घेतली होती आणि तसं झोपला होता बाबळी झाडाखाली. मस्तपैकी गार बीर पाणी तिथं ठेवलं मडक्यातलं. मग कोणतरी गेलं म्हणले एक कोंड्या तुला तुकाराम महाराजांनी बोलवले. गडी जे उठला, कपडे बिपडे झटकली धावतच आला. म्हणले महाराज हुकूम काय करू? म्हणले टाळ आणू का, पखवाद आणू का, विणा आणू, तुमची घुंगडी आणू, फेटा आणायला घरी जाऊ का? म्हणले कोंड्या काहीच करू नको. म्हणले अरे रामेश्वर भट्ट प्रवचनाला नाही आले. म्हणले थांबा घरी जातो त्यांना खांद्यावर टाकून घेऊन येतो. तो कोबाराय म्हणले अरे ते चिंचवडला गेले ते आलेच नाहीत. म्हणले मग मला कशाला बोलवलं? म्हणले कोंड्या अख्खा समाज शांत झाला. तुकोबाराय कोंड्याला काय सांगत आहेत ते ऐकायला. तुकोबाराय म्हणले कोंड्या 1 तासभर रामेश्वर भट्टाच्या ऐवजी प्रवचन सांगतो का रे ह्या लोकांना? आणि मग खालची लोक म्हणले एवढंच सॉंग बघायचं राहिलं होतं. आता सगळी सॉंग बघून झाली. म्हणले हे करा सहित लावा अंगठ्याला शाही. तुकोबारायांना काही कळत नाही कोणाला सांगावं. महाराज तो असा दुहेरी हाडाचा कोंड्या आहे, तो मटकन खाली बसला. सगळी लोक टिंगलटावळ्यांनी त्याला हसायला लागले आणि त्याच्या डोळ्यात ढडसा पाणी आलं. तुकोबारायांनी जवळ घेतलं, त्याला कुरवाळलं. कोंड्या रडायला काय झालं तुला? ते म्हणले महाराज आखी दिवतली लोक माझी टिंगल करतात, फक्त तुमच्याकडं बघून दिवत जगतोय मी. आणि आज 30,000 समाजाच्या समोर तुम्ही माझी पण टिंगल केली. तुम्हाला माहीत नाही का मी अडाणी आहे, मला प्रवचन येत नाही, मला रूपाचा अभंग येत नाही, तुमचं कीर्तन चालू झालं मी बाबलीच्या झाडाखाली झोपतो. तुकोबाराय म्हणले मला सगळं माहिती आहे, पण ऐक ना तू समाजाला काय सांगतो तुझी ओळख? म्हणले मी समाजाला सांगतो मी तुकोबाचा सेवक आहे. म्हणले मग माझ्यावर विश्वास आहे ना? म्हणले पांडुरंगावर नाही तेवढा तुमच्या वय महाराज. हा मग म्हणले माझ्यावर विश्वास असेल ना तर मी सांगतो म्हणून त्या व्यासपीठावर बस, बाकी काळजी करायचं काय कारण नाही. तुकोबारायांनी त्याचा योगक्षेम बाहेर घेतला. तुकोबारायांनी त्या डोक्यावरून हात फिरवला. फक्त डोक्यावरून हात नाही फिरवला, हात फिरवता फिरवता 4 वेद आपल्या हस्तकृपेनं हे कोंड्याच्या मस्तकात उतरवले. हे कोंड्याचं नु काय सरस्वतीचा पुत्र आहे अशी त्याच्या मुखारविंदातली वाणी झाली. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलं. काही मागची लोक तर उठून उभी राहिली. म्हणले आता अडाण्याचं ऐकायचं काय? तरी पण लोक म्हणली काय बोलतोय तू ऐकू. मग काही माणसांनी जवळ गर्दी केली. अडाणी कोंड्या व्यासपीठावरती जाऊन बसला आणि व्यासपीठावरती जाऊन बसल्याच्या नंतर योगायोग असा आला, व्यासपीठावर बसला. सगळी लोक त्याच्या जवळ आली आणि जवळ आल्याच्या नंतर आता काय बोलतोय, आता तो काय करतोय, आता काय बोलतोय, आता काय करतोय म्हणायला सुरुवात झाली. हे कोंड्यांनी नमन केलं. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जगद्गुरु तुकाराम महाराज की त्याला एवढंच नमन पाठवू ना. आता काय झालंय? नाही ते कुठं का आवाज खाली येत नाही का? काय होतं आवाज वाढवला की महाराज की जय असं म्हटल्याबरोबर महाराज सगळ्यांच्या अंगावर शहारे उभे राहिले. आणि अडाणी कोंड्या व्यासपीठावर गेला. व्यासपीठावर गेल्याच्या नंतर त्यानं ते होतं वेदाचं ते उचकलं आणि उचवल्यानंतर लोकांनी मध्ये स्मशान शांतता तयार झाली. लोक कोंड्याकडं पाहत होते, हा काय बोलतोय, हा काय सांगतोय. पण मायबाप माझं एक वाक्य घरी घेऊन जा. तो फक्त म्हणत होता मी तुकोबाचा सेवक आहे, मला संतांच्या सेवकाची ताकद सांगायची आहे. त्यांनी ज्या वेळेला तो वेद उचकला, जिथं काल रामेश्वर भट्टांनी थांबवलं होतं तिथून त्यांनी सुरुवात केली. पण त्यांनी जो श्लोक सांगितला ना, तर रामेश्वर भट्टाच्या बापाला ज्या श्लोकाचा अर्थ कळत नव्हता तो तुकोबारायांच्या सेवकांनी अख्ख्या देहूकरांना समजून सांगितला. ही तुकोबाच्या सेवकाची ताकद आहे माहिती, ही ताकद आहे. आणि मग लोक तुकोबांपेक्षा दर्शन घ्यायला कोणाचं? कोंड्याचं. कोंड्यालाच विश्वास बसानी हे मी काय बोलतोय असं त्याला वाटायला लागलं. फक्त कशामुळं? मी तुकोबाचा सेवक आहे म्हणून माझं एक वाक्य घरी न्या. मी ह्या नेत्याचा आहे, मी त्या नेत्याचा आहे, मी ह्या पुढाऱ्याचा आहे, मी त्या पुढाऱ्याचा आहे.
मी ह्या पक्षाचा आहे, मी त्या पक्षाचा आहे, त्याच्या पुढे जाऊन सांगू मी ह्या गटाचा आहे, मी त्या गटाचा आहे म्हणण्यापेक्षा कधीतरी छातीवर हात ठेवून म्हणा मी ज्ञानोबाचा आहे, कधीतरी म्हणा मी तुकोबाचा आहे. हे फक्त तुम्ही त्याचं म्हणा, हे ते तुमचं कल्याण केल्याशिवाय राहत नाहीत. विठ्ठल बलतिया भावे शरण जाता भेटी, 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 बलतिया भावे शरण जाता भेटी. पवित्र से तूने जन्म व्याधी, 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 बड़े आदि पूरा गायकार, बड़े आदि पूरा गायकार, बड़े आदि पूरा गायकार, बड़े आदि पूरा गायकार. ही संतांच्या सेवकाची ताकद आहे. महाराज महाराज म्हणतात देशोदेशी धाक जायाच्या उत्तरे तयाचे कुतरे होता बरे. सेवक व्हायचे तर साधूचं झालं पाहिजे, कारण साधूचा सेवक झाल्याच्या नंतर त्याला भगवान परमात्मा निश्चित भेटतो. ही त्यांच्या सेवकाची ताकद आहे. बाकीच्या गोष्टी त्याला मिळतात. म्हणून महाराज म्हणले कोण पुण्य यांचा होईन सेवक, पण कोणाचा जिही द्वंद्वादिक दुरावेले, ज्यांच्या जीवनातलं द्वंद्व गेलं. द्वंद्व म्हणजे काय? ज्ञान गेलं, अज्ञान गेलं, खरं गेलं, वाईट गेलं, निंदा गेली, कपट गेली, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या जीवनातल्या गेल्या ना त्याला म्हणायचं द्वंद्व जाणं. मान गेला, अपमान गेला. तुम्हाला सांगू झाडाचं बाप जीवन असं आहे, त्याचं द्वंद्व गेलेलं असतंय. ज्याने झाड लावलंय त्यालाही झाड आंबच देतं, आणि जे झाड तोडायला आलाय त्यालाही झाड काय देतं? आंबच देतं. महाराज म्हणतात जो खांडावया गाव घाली का लावणी जयाने केली, त्या दोघा एकची सावली वृक्ष दे जायसा. त्याच्या पुढं उदाहरण दिलं ज्ञानोबारांनी इक्षुदंड. इक्षुदंड म्हणजे ऊस. ऊस ज्याने लावलाय त्याला तो गोडच रस देतो, ज्याने चरख्यात त्याला 10 वेळा पिळून पार त्याचा कस काढलाय त्याला सुद्धा ऊस काय करतो? तो म्हणतो का यानं पिळलाय मी याला कडू होतो, ज्याने लावलाय त्याला गोड होतो का? त्यांचं द्वंद्व गेलंय. माना ही आपली भामा नदी आहे ना, इथं गाई पाणी प्यायला गेली तरी ते पाणीच देतं, वाघही पाणी प्यायला गेलं तरी ती पाणीच देते. महाराज म्हणतात गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होनी मारू, हे नेण्याची गा करू तोय जैसे. ही द्वंद्व गेलेली जीवनाची काही उदाहरणं आहेत. महाराज द्वंद्व गेलंय त्यांच्या जीवनातलं. त्यांना मान नाही, अपमान नाही, हा माझा तो पारखा. आपल्या जीवनातलंही द्वंद्व आहे. मी सांगत असतो 3 पिढ्या एकत्र राहत होत्या, बार काय नाही का द्वंद्व. महिला मंडळ खरं सांगा, समजा आता आंबूचा सप्ताह बसला ना, आंबूची यात्रा आहे समजा काल्याच्या टायमाला, आणि मग योगायोग असा की तुमचा मुंबईवाला नातू घरी आला, आणि एकुलता एकच नातू तुमचा तो लय तुमच्या लाडाचा. आणि मग एक दिवस तुम्ही काय केलं, सकाळी सकाळी उठले आणि त्यांनी तुमच्याजवळ हट्ट धरला की आई मला तुपातला रवा करून दे. मग आता आजीला आधीच नाताचं कौतुक होतं, तिनं तूप घेतलं, तुपात चांगला रवा भाजला, दूधच टाकून साखर त्यात काजू बदाम टाकून असा रवा केला. महाराज भारी द्वंद्व सांगायचं मला. आणि नेमकं तुम्ही तुमच्या लाडाच्या नातवाला मांडीव घेतलं आणि त्याला एक एक घास भरवीत होत्या, तेवढ्या शेजारच्या घरचं एक गरीबाचं फाटकी कपडे घातलेलं पण तुमच्या पोराचा मित्र पहिला, ते बारखं पोरगं घरी आलं, हळूच दरवाजा उघडला आणि विचारला आजी तुमचं श्याम घरात आहे का? खरं सांगा ते गरीबाचं लेकरू आहे, त्याला तुपच कधी माहिती नाही, त्याला तुपातला रवा खायला मिळाला नाही. मग ते गरीबाचं लेकरू तुमच्या नातवाचा मित्र आहे, त्याच्या संग खेळायला घरात आलं आणि तुम्ही तुमच्या नातवाला तुपाचा रवा एकुलता एक खायला घालिता. खरं सांगा ते पोरांनी दरवाजातून तुमच्याकडं पाहिल्यावर
तुम्ही त्याला घरात बोलविता का नंतर ये म्हणता? खरं सांगा, तुम्हाला आता सटवायची शपथ आहे. काय सांगता? काय म्हणणार तुम्ही त्याला? बाळ नंतर ये, कायचा शामरेन कायचं काम? प्रेम कशाला म्हणायचं माहिती आहे का? महिला मंडळ माझं तो वैयक्तिकमध्ये, तुम्ही त्याला सगळं नका देऊ, पण सत्यनारायणाच्या प्रसादा इतका एक घास त्या ताटातला काढा आणि त्या गरीबाच्या लेकराला आत बोलवा आणि त्याला म्हणा, बाळू हे बाई इथं बस एका जाग्यावर, आणि नका त्याला ताट देऊ, नका तुमचं सगळं देऊ, पण एक घास जर त्याला दिला तरच बाकीचा रवा तुमच्या नातवाला पचन, नाही तर उलट्या सकट बाहेर पडन. लिहून घ्या महाराज माहेर. लय वाईट हे आमच्या जीवनातलं द्वंद्व आहे. बरं जाऊ द्या पुढं. तुमच्या घरी एक दिवशी जावाई पाहुणा आला आणि महाराजही पाहुणा आला, आणि तेवढ्यात तुमच्या घरी असं कांदा पिकलं होतं, काय सांगून कांद्याला भाव झाला होता 200 रुपये किलोचा. मग तुम्हाला महाराजाला वानावळा द्यायचा होता आणि जावायला एक वानावळा द्यायचा होता. खरंच सांगा, गोण कोणाची टाचून भरणार, महाराजाची का जावायची? आता खरं सांगा, टाचून गोण कोणाची भरणार वानावळ्याला? जावायची का? हे द्वंद्वाचा प्रकार आहे माना. हे आपलं द्वंद्व आहे. 3 पिढ्या एकत्र होत्या, 3 पिढ्या, आणि 3री पिढी, दोघं भाऊ एकत्र. पाटील एक गडी मोठा असल्यामुळं बारखा म्हणायचा, दादा मी शेतीची कामं करीन, तो आपला फिरत जा. मग तो आपला समारंभ, कुठं साखरपुडा, कुठं दाव्या, अशा कार्यक्रमाला फिरायचा. एक दिवशी तो गेला पाईटला आणि त्याला ऊसाच्या 2 कांड्या दिल्या एका मित्राने. एक कांडी होती 5 फुटाची आणि एक होती 2.5 फुटाची, बारकाई नाही का. आणि मग उजव्या हातात त्यांनी कांडी आणली 5 फुटाची आणि डाव्या हातात होती 2.5 फुटाची. तो घरात आंबूत आला तर त्याच्या भावाचं पोरग दोन्ही खेळत होते. खेळता खेळता दोन्ही पोरांनी त्याला पाहिलं. त्याचा पोरगा म्हणला बाबा आला आणि भावाचा पोरगा म्हणला मोठे बाबा आले, आणि दोन्ही पोरं त्याच्याकडे पळत सुटली. पण ऐका, चूक अशी झाली, ज्या बाजूनी 2.5 फुटाची कांडी आहे त्या बाजूनी स्वतःचा पोरगा आला, आणि ज्या बाजूनी 5 फुटाची कांडी त्या बाजूनी भावाचा पोरगा आला. मला तुमचं काय मत आहे? महाराज ऊसाच्या कांड्या खाऊन कोणी पैलवान झालेलं ऐकलंय का? मग भावाचं काय ना आपलं काय? एवढा तर 2 माणसांनी पकडू नये ना. महाराज त्याच्या मनात जे किलबीत झालं, म्हणला महापोरे आला इकून आणि ह्याचा आला इकून, आता काय करू? जवळ पोर आली, माझ्याकडे लक्ष द्या, त्याने असा हात केला महाराज, असा. 5 फुटाची कांडी पोरला दिली आणि 2.5 फुटाची भावाच्या पोरला दिली, आणि जे नाही घडायला पाहिजे ते घडलं. आणि गॅलरीतून बारक्या भावाने पाहिलं. भाऊ म्हणला, अरे दूध मी काढितो आणि पगार तुझ्या खात्यावर टाकीतो, बाजरीला पाणी मी देतो आणि बाजरी तू विकितो, भात लावायला मी कष्ट घेतो पण पैसा तुझ्याकडे ठेवतो, कारण तू गावचा कारभारी, तू घरचा कारभारी, मी तुला शब्दांनी बोलत नाही. आणि आज माझ्या पोराच्या बाजूनी तू 2.5 फुटाची कांडी केली आणि पोराला दिली. महाराज खोटं सांगत नाही, त्याला ते एवढं जिवारी लागलं, त्यांनी संध्याकाळीच तंटामुक्तीची बैठक बोलावली. आलं का द्या ना? तंटामुक्ती आली. तंटामुक्ती आल्यावर तो मोठा घरी आला, आणि त्याला जे तंटामुक्ती घरात पाहिलं त्याचं डोकंच सरकलं. महाराज तुमचं काय काम आहे इथं? ते तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हणले, तू काय आमच्यावर पावर करू नको, आम्ही काय स्वतःच्या मनाने बैठक घालाय मोकळे नाही, तर आम्हालाही काम आहे, तुझ्या भावाने आमंत्रण दिलंय म्हणून आलो. ते म्हणले, काय रे, का त्यांना आमंत्रण दिलं? तो म्हणला, दादा आपण आता वाईला निघू म्हणले. याच्या पायाखालची वाळू सरकली. महाराज का? याला नांगर कसा झोपीत येत हेच माहीत पडू दिलं नव्हतं भावाने, सगळी कामं करत होता. तो म्हणला, अरे 3 पिढ्या झाला आपलं, माईक लक्ष द्या, 3 पिढ्या झाला आपलं सरळ चाललंय, मग तू आता वाईला का निघतो? तो पण उठला बैठकीत, म्हणला, दादा 3 पिढ्या झाला आपलं सरळ चाललंय, पण दुपारी 4 वाजता असं झालंय, आता मला थांबायचं. ऊसाची कांडी केवढ्याला पडली? 3 पिढ्या वेगळ्या झाल्या. म्हणून जरा ध्यान धरा. भावाचं तर भावाचं. तुकोबारायणला आता 2 गिल्लं सांगतो. पाटील तुकोबारायणला एकाने ऊसाची मुळी दिली, म्हणजे ह्या तुमच्या लेकरा बाळांना खायला. आणि ऊन चैत्राचं मी म्हणतोय, यांची पोरं उपाशी असायची. महाराज तुकोबाराय चौकात आले, कोणतं तरी गावातलं पोरगं म्हणले, ओ बाबा आम्हाला द्या ना एक काडी. तुकोबारायांचं हृदय द्रवलं. अरे म्हणले, माझ्यात पण विठोबा आहे, माझ्या पोरांमध्ये पांडुरंग आहे, याच्यात काय राक्षस आहे का? अरे ही पण माझीच लेकर आहे. तुकोबारायांनी मुळी खाली उतरली आणि पोरांना ऊस मुडून द्यायला सुरुवात केली. स्वतःची 4 पोरं उपाशी घरी असताना पोरांना नाही नेलं, गावच्या पोरांना. आता पोरच ती ज्यांनी काडी घेतली त्यांनी अख्या गल्लीला बोंब केली. तुकोबाचाला ऊस वाटितोय. अख्खी पोरं आली, कोणीतरी एका बाईनं जाऊन साठी सांगितलं, अगं जिजे, अगं तू या नवऱ्याला एवढी मोठी मुळी दिली होती, त्यांनी गावच्या अख्ख्या पोरांना वाटली. काय बाई तळतळली असून तुम्ही मला खरं सांगा. लई तळतळली. डोक्यावरचा परदर कमराला खावला, स्टँडवर आली तर कचरू शेट फक्त एकच काडी राहिली होती. आणि असा राग आला, म्हणजे माझी 4 लेकरांनी खाला असता कधीच्या काळी ऊस. ह्या बाबाने अख्ख्या गावाला वाटला, ती काडी मोडून तुकोबाराय दुसऱ्या पोराला देणार. जिजाबाईनं हातात निवडली. उदार करण्याची अवलाद आहे तर स्वतः आणून लोकांनी वानावळा घरी दिला होता, तर तेवढा तर घरी आणावा.
एक कारट्या जा तिकडं थापटा. ती पोरं गेली पळून. त्यांना माहिती आता राक्षसीनं आली, आता काय कर. पोरं गेली पळून. तुकोबाराय म्हणले आवले अगं ती लहान लेकर आहे, आपली लहान लेकर आहे, यांच्यातही माझा देव आहे त्यांच्यातही माझाच देव आहे. हे याला म्हणायचं जिही द्वंद्वाधिक हा दुरावेली. यांच्या मनातलं द्वंद्व गेलं, मला त्यांचाच सेवक व्हायचंय. आपण कोणत्या पुण्याईनं ते मला वर्म दाखवा. अभंगाचं दुसरं चरण. ऐ याचं सुद्धा वर्म आहे. प्रत्येक गोष्टीतून माणूस जर वर्माने पुढे गेला तरच ती गोष्ट त्याच्या पदरात पडते. पण वर्म जर चुकलं तर तुकोबाराय म्हणतात चुकलिया वर्म पेरावडे. महिला मंडळ आता तुम्ही 11:45 कंटाळ्यात. तुम्हाला जरा वर्म सांगतो पुढे जातो. बारकाई नाही का. नवीन सुनबाईचं लग्न झालं, सुनबाई घरी आली. पाटील कसं कांटाव करलं बघा. सुनबाईचं नाव काढलं तरी सुननी पार यांना शांतता यांची बिघडवली तरी सुनाचा विषय असल्यावर ऐकावाच वाटतो मला. योगायोग असा सुनबाई घरी आली. पण जुन्या काळात जुना होता. सासू थोडी लई कडक होती. मला वर्म सांगायचं आणि पुढे जायचं. योगायोग असा आता ती नवीन पोरगी असल्यामुळे तिला साखरेचा डबा माहीत नसायचा, तेलाचं माहीत नसायचं. तिच्याकडून काहीतरी चुकायचं. आणि चुकल्यावरती मी म्हणतो किमान सुनबाई ज्या वेळेला घरी येते त्यावेळेला 2 वर्ष घरच्या बाईनं तिला सांभाळून घेतलं पाहिजे. म्हणजे ती तुम्हाला पुढची 20 वर्ष चांगली सांभाळेल. महाराज जर तुम्ही तिला वर्षा 6 महिने जर धारेवर धरलं तर ती वाटच बघन कधी ही म्हातारी होती आणि कधी एका जागेवर बसतील. मग माझ्याकडं पाणी मागतील. मग मी केव्हा पाणी द्यायचं ते ठरवीन. आता ही सासू एवढी आगाऊ महाराज. काही त्या पोरीकून चुकलं का तिला फक्त एकच म्हणायचे काय तुझ्या आईबापांनी हेच शिकवलं का. महाराज ती पोरगी एवढी घाबरायची. तुम्हाला सांगतो जातीवंत मुलगी तिच्या आईबापांचा अपमान जर तिच्या सासरी झाला तर ते तिला सहन होत नाही. फक्त ती आईबापांना विचारून गेलेली असावी एवढाच मुद्दा आहे. बाकी जास्त खोला जायचं नाही. आता हिचा आईबाप वार करी बिचारीला जे वाईट वाटायचं का मला 2 कान फटात मार. माझ्या आईबापांचं का गरिबीत त्यांनी मला लहानाचं मोठं केलंय. माझ्या आईनं रस्त्याला खडी टाकली, मला सांभाळलंय. माझ्या बापाने लोकांकडे सालं धरली, मला माझा उदरनिर्वाह केला. त्यांची इज्जत काढायचा अधिकार तुला काय. आणि मग मला ती पोरग्याची 6 महिन्यात वाळून गेली. महिला मंडळ एक दिवस ती तुळशीला पाणी घालतो आणि सासरात ज्ञानेश्वरी वाचत बसला होता. त्यांनी पाहिलं तर घरची लक्ष्मी पण चेहऱ्यावर भाव नाही. तिच्या डोळ्यातून टपकन पाणी आलं. ते सासऱ्याने पाहिलं. त्यांनी ज्ञानेश्वरी बंद केली. म्हणला बाई इकडे हा शब्द तिला तिच्या बापासारखा वाटला. आणि सासऱ्याच्या जवळ गेली. मग तर दाही मोकलून रडली. माणसाला मन मोकळं कराय बी क्वालिटीचा माणूस सापडला म्हणजे तिथं मन मोकळं होतंय. तिनं सासऱ्याजवळ अख्खं मन मोकळं केलं. तो म्हणला तुला काय अडचण आहे म्हणला. ती म्हणली काय सांगू माझी आत्याबाई आहे म्हणजे तुमची बायको. तो म्हणला नावच काढू नको, कसे दिवस काढलेत माझं मला माहिती. मग ते त्या आजारानेच त्रस्त होतं मला. पण ती म्हणली अहो मामांजी माझं काही म्हणणं नाही. आत्याबाईनं मला 2 कान फटात मारावात. मला काय बोलायचं ते बोलावं, फक्त माझ्या आईबापांना नाव ठेवू नये. ते म्हणले तुझ्या आईबापांना काय म्हणते ती. काय म्हणते म्हणली माझं काहीच चुकलं का. ती म्हणते तुझ्या आईबापांनी हेच शिकवलं का. तो म्हणला बाळा किती दिवस झालं तुला त्रास आहे. ती म्हणली 6 महिने होऊन गेलं. म्हणला लय पोरगी येडी तू काय मला लवकर सांगावं का नाही. ते म्हणले तुम्हाला सांगून काय झालं असतं. म्हणला माझ्या का औषध आहे त्याचं.
पण म्हणला मी औषध देईन पण या काठीवर. ती म्हणली 8 कायची 8? पैसे बिशे नाही. म्हणलं पैसे नाही. औषध कोणी दिलंय हे नाव पेशंटला कळता कामा. मी तुमच्या ध्यानात आलं का पेशंट कसं होतं माना? हाय हाय म्हातारं म्हणलं. ती म्हणली काय औषध आहे मामा लवकर सांगा. तो म्हणलाय बघ आता ती काय करते डुकून पग बरं. तर ती तांदूळ निश्चित होती सुपात घेऊन. तो म्हणला एक काम कर माझ्या पाण्याचा तांब्या घेऊन जा. ठेच लागायचं निमित्त करून तो तांब्याच तिच्या तांदळात सांडव. आणि सांडवलं का ती म्हणून तुझ्या आईबापांनी हेच शिकवलं का? तो तिला फक्त एकच शब्द म्हणायचा आत्याबाई माझ्या आईबापांनी काही का शिकविना पण पळून जायचं तर नाही शिकवलं. एवढंच म्हणायचं. ती म्हणली मामांजी ही काय भानगड आहे? तो म्हणला तुला करायचं काय? कोणत्या तरी देवाला सिंदूर फासायचा गुन्हे आहे अशी मतलब आहे. महाराज तिनं ते ऐकलं पण पाटील ती उंबरा चढत नाही तर यांनी ज्ञानेश्वरी गुंडाळून दुसऱ्या गावाला गेलं. हे त्याला माहित होतं इथं स्फोट होण्याची जास्त शक्यता. म्हातारं गेली म्हातारा आंबोलीला जाऊन बसलं महाराज. आणि मग हिला सासऱ्याचा भरभक्कम पाठिंबा मिळाला. तिला काय माहित नव्हतं हे काय भानगडी म्हणून. आणि मग ती म्हातारं गेला आंबोलीला निघून आणि ही उठली तिथून तांब्या घेतला मुद्दाम पायात साडीत पाय आड घालायचं निमित्त केलं. तो तांब्या त्याच्यात सांडावला. आता ती आधीच आग होती त्यात ही रॉकेल त्याने पडला भडका झाला. आणि ती उठली डोक्यावरचा पदर खाली खवला. अक्कल नाही कळत नाही. तुझ्या आई बाप्पांनी हेच शिकवलं का? आता मात्र सून म्हणली मी घाबरणार नाही. ती म्हणली आत्याबाई माझ्या आई बाप्पांनी काय काय शिकविना पण पळून जायचं तर नाही शिकवलं. म्हातारी मटकन खाली बसली. मला तिला बोलता येईना तिला चालता येईना. आणि मग म्हातारी कशी बशी उठली इकडं पाग तिकडं पाग इकडं. सुनबाई म्हणली आत्याबाई काय पाहता? म्हणली बाजूला होय. म्हातारा कंच्या इष्टीनं गेलं तेवढं बघू दे म्हणली मला. ती म्हणाली तेव्हापासून महाराज जी म्हातारी वट निवा आली ती दुसऱ्या दिवसापासून सुनबाईला म्हणायची चहा घेणार का कॉफी करू? विठ्ठल ती काय झालं तर ते वर्म सुनबाईला कळालं. कारण ते पळून जायचं प्रकरण असं होतं. ही जी सासूबाई ही जेव्हा नवीन लग्न करून घरी आली ती ना महिला मंडळ तेव्हा लय झालं तर ती 8च दिवस नांदायची. 9व्या दिवशी पळून जायची महाराज. आणि मग अख्खं गाव न्यायला लागायचं तिला परत आणायला लागायची. असा 2-4 वर्षाचा कालावधी गेला. मग अख्खं गाव तिला पळून जाणारी बाईच नावाने तिला ओळखायचं. आणि हे जेव्हा सुनाला कळालं याला म्हणायचं आले वर्म हाता. हे वर्म हातात आलं की कार्यसिद्धी होते. आणि वर्म चुकलं की त्याचा फेरा पडतो. चुकलिया वर्म फेरा पडे. वर्माचा फेरा कसा पडतो माझ्याकडे 2 मिनिटाच्या वेळेत सांगतो. मला महिला मंडळ नवीन लग्न झालेला गडी एक दिवशी सत्यनारायणाच्या पूजेला गेला. जुन्या काळात सत्यनारायण आता बी सत्यनारायणला बऱ्यापैकी पुरणपोळीचाच जेवण असतंय. गडी पुरणपोळी खायला बसला तर एका जुन्या म्हातारीनं पुरणपोळ्या बनवल्या होत्या. पुरणपोळ्या अशा की पटकन तुटाव्यात अशा. आणि मग त्यांनी आपल्या नवख्या बायकोला घेतलं आणि त्या पुरणपोळ्यावाल्या म्हातारी का गेला म्हणला आजीबाई माझ्या बायकोला रेसिपी सांगा. रेसिपी कळतो का? तुम्हाला नाही कळायचं तर नवीन पोरींला हे प्रकरण आलंय महाराज. कोणतं? रेसिपी. आता जर काही बनवायचं असेल तर पहिल्या बाया शेजारणीकडे जाऊन विचारायच्या बाई कसं ग बनवू. आता तसं राहिलं नाही. तर मी मोबाईल काढायचा आणि त्या युट्यूबला सांगायचं अमुक अमुक कसं बनवायचं की लगेच बाई येते महाराज ती. आणि ती पटापटाच सांगती. कधी कधी रेसिपी बी लय बॉम्बा आणि ते महाराज. गोष्टीत गोष्ट सांगतो. एक नवखी पोरगी तिच्या नवऱ्याने सांगितलं तिला तुम्हाला दिरडं काढून दे. दिरडं कळतं का? बेसन पिठाचा दिरडं काढतो आपण त्याला. महाराज आता तिने ते मोबाईलला काढलं पाटील आणि ती म्हणली दिरड्याचं रेसिपी म्हणल्यावर आलं एवढं बेसन घे तेवढा कांदा काप तेवढी जिरी टाक तेवढी मोहरी टाक तेवढं पातळ कर त्यात सोडा टाक त्यात मीठ टाक आणि ते असं पातळ कर. असं ती बाई मोबाईलमधून जसं जसं सांगत तसं ही करीत होती. आणि मग त्या बाईनं सांगितलं गॅस पेटवाईनं पेटवला तवा ठेवा पण ठोला. आणि ती म्हणली तेल टाका. फक्त तेल टाका तव्याला तेल लावा. फक्त तिनं हे सांगितलं नाही खालून लावा का वरून लावा हे काही सांगितलं नाही. आता हे अडाणीच होतं. आता याला कळानीच वरून वाचायचं का खालून वाचायचं. तिनं खालून तव्याला असं तेल लावलं आणि तो वरचा भाग तसाच कोरडा. आणि मग ती बाई म्हणली तेल तापून जर तडतड तडतड आवाज येत असेल तर तुम्ही आता केलेलं रसायन त्याच्यावरती समप्रमाणात पसरावा. आलं का ध्यानामध्ये? याचीच भाषा असते ती. आणि मग तिनं ते तवा जो तापला मारून खाली तेल लावल्यामुळं आणि तिनं जे दिरडं त्याच्यावर थापलं महाराज ते कलथाच जाईना त्याच्यामध्ये. आणि मग ती हाय बोंबलं ती आता काय करू तेवढ्यात ते झालं बंद. असं दिरडं वाजलं का बोट बोडवा आणि बुका लावा काय बघा आता माझ्याकडं. आणि मग वर्म चुकल्यावर काय होतं तेवढं सांगतो आणि थांबतो. आता मग हा गडी गेला आणि त्या बाईला म्हणला मला माझ्या बायकोला आहे ना पुरणपोळीचा रेसिपी सांगा. मग त्या म्हाताऱ्या बाईने सांगितलं बाई इकडे एवढी एवढी डाळ घ्यायची ती शिजत टाकायची ती वाटायची. आता जर पाट्यावर नसन वाटता येत तर त्या मिक्सरला वाट. एवढा गुळ घे ते आमक कर मग पीठ मळ पिठाची कणिक घे त्यात पुरण भर
आणि मग ते हळूहळू लाट त्याला म्हणायचं पुरणपोळी. ही घरी गेली, महिन्याचा कालावधी गेला, गड्याला वाटलं पुरणपोळी खावी. महाराज त्याला पाईटला लावला, पाईटवरून त्यांनी सगळं साहित्य आणलं. बाई 6 वाजता पुरणपोळी करायला लागली, 8 वाजले तिला पुरणपोळीच येईना. महाराज नवरा सारखा फिरून यायचा, झाली का? ती म्हणायची नाही. अगं का होत नाही पुरणपोळी? ते म्हणलं तुम्हाला माहिती नाही, त्या आजीनं ज्या दिवशी मला रेसिपी सांगितलं ना, ती म्हातारी नवीन लुगडं निसून आली. ती म्हणली मला नवीन साडी असल्याशिवाय पोळी यायची नाही. त्यांनी आंबोलीतून गेलं, नवीन साडी घेऊन आलं. महाराज आता काय करावं? आणि शेवटी ते फार कटाळलं. ही म्हणायची असं तसं. 9 वाजता वाजले, 10 वाजले. मग तो आंबोला आला आणि आंबुतल्या म्हातारीला गाडीत टाकून तिकडं त्यांनी घरी नेली. महाराज आणि घरी नेल्याच्यानंतर म्हणला, आजी माझ्या बायकोला तुम्ही मस्त 15 दिवसापूर्वी सांगितलं, पण तिला ढेकळं पोळी आली नाही, तुम्ही बघा बरं काय करते. आणि मग जुन्या काळातली म्हातारी डोक्यावर पदर, हातात बांगड्या, कपाळभर कुंकू, आणि म्हातारी आपली सावकाश तिथं आली याच्यापाशी. आणि तिनं म्हातारीनं पाहिलं ना, असा डोक्याला हात लावला. म्हणली बाबा कोणत्या रानात सापडली रे तुला ही? तो म्हणला आजी काय झालं? ती म्हणली बाबा असं वर्षभर तुम्ही तिंबीत बसले तर कसं पुरणपोळ्या यायच्या? लई तुही बायको येडी. अरे म्हणले मी तिला असं सांगितलं होतं की गव्हाची कणिक घ्यायची त्याच्यात पुरण भरायचं. म्हणले मग काय झालं? अरे ही पूर्णात कणिक भरी ती, आता कशा काय पोळ्या येतील मला याला सांगा. याला म्हणायचं चुकली यावर मग हेरा पडे. मग तो बरं म्हणतात देवा फक्त मला बाकी काय करू नको, आयशेवर ममज दावी नारायणा. पण कसं? अंतरीच्या खुणा प्रगटोणी. तुम्हाला एवढी गडबड का? बहु अवघडाय संत भेटी, परी जग जेठी करुणा केली विठोबार कुमाये. विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, अंतरिच्या
तोंडी अंतरीच्या खुणा प्रागतोरी अंतरीच्या खुणा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल हरे बोलिले जय गुरुवेद पुढे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिता क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका ज्ञानेश्वराला पापाय पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान हे पहा सर्वांना विनंती आहे 5 मिनिटं फक्त वेळ देणार आहे सर्वांनी शांतता राखायची आज याच ठिकाणी सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्षे 15 आणि 15 वर्षातील दुसऱ्या दिवसाची सेवा आपल्या वारकरी संप्रदायाचे भूषण वाणीभूषण हरिभक्त परायण सागर महाराज शिर्के शिरगाव यांनी सुश्रव्य अशा वाणीतून याच ठिकाणी कीर्तन रूपी सेवा केल्याबद्दल प्रथमतः आंबू ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी महाराजांना शाल श्रीफल देऊन सन्मानित केले जाते खऱ्या अर्थानं आज महाराजांना ज्यांचं सौजन्य आहे ते आमचे मुंबई मंडळाचे कारभारी आदरणीय मारुतीदादा भागू लोट आणि मुंबई मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते रघुनाथदादा लक्ष्मण लोट आणि मुंबई डबेवाले मुकादम आदरणीय रामदासदादा मारुती लोट आणि मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय गणेश बारकू लोट या चारही मान्यवरांचं याच ठिकाणी सौजन्य आहे तरी या चारही मान्यवरांना विनंती करतो आपण याच ठिकाणी यायचंय आणि महाराजांना शाल श्रीफल देऊन सन्मानित केलं जाते काही कारणास्तव रामदास दादा मारुती लोट आणि गणेश दादा बारकू लोट आले नाहीत तरी त्यांच्या वतीनं कुंडलिक शेठ मारुती लोट आणि लक्ष्मण बारकू लोट आमदार आपणास विनंती आहे आपण याच ठिकाणी यायचे महाराजांना सन्मानित करायचे चला ज्या व्यक्तींचा याच ठिकाणी नामोल्लेख केला जाईल त्या व्यक्तींना विनाविलंब याच ठिकाणी यायचे पांडुरंग महाराज लांगी आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जाते त्यांना सन्मानित करण्यासाठी हरिभक्त पारायण विठ्ठल किसन लोट यांना विनंती करतो आपण याच ठिकाणी यायचे महाराजांना सन्मानित करायचे त्याचप्रमाणे
ज्यांचे या ठिकाणी सौजन्य आहे ते मारुतीदादा बागू लोट यांनाही सन्मानित केले जाते. त्यांना सन्मानित करण्यासाठी आंबोली विविधकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय लक्ष्मण रामभाऊ लोट आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे. चला. त्याचप्रमाणे रघुनाथ दादा लक्ष्मण लोट आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जाते. त्यांना सन्मानित करण्यासाठी भिकाजी महादू लोट आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे. त्याचप्रमाणे कुंडलिक मारुती लोट आपल्यालाही सन्मानित केले जाते. आपल्याला सन्मानित करण्यासाठी नारायण गंगाराम कांबळे विकास सोसायटी चेअरमन माजी चेअरमन आंबोली आपल्याला विनंती आहे आपण सन्मानित करण्यासाठी यायचे. त्याचप्रमाणे लक्ष्मण बारकू लोट आपल्याला सन्मानित केले जाते. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चला. त्याचप्रमाणे आज सकाळचे अन्नदाते होते हरिभक्त परायण मारुती ठकू लोट आपल्याला सन्मानित केले जाते. आपल्याला सन्मानित करण्यासाठी हरिभक्त परायण बबन रामभाऊ शिंदे मामांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे. चला. त्याचप्रमाणे सुशाबाई अमृत आतकर आपल्याला विनंती आहे आपल्याला सन्मानित करण्यासाठी सौभाग्यवती मंगलताई दत्तू लोट आपल्याला विनंती आहे आपण सुशाबाई अमृत आतकर यांना सन्मानित करण्यासाठी यायचे. त्याचप्रमाणे संध्याकाळचे अन्नदाते या आता जे अन्नदान दिलं आहे ते चाकण नगरीचे उद्योजक बाळासाहेब ज्ञानदेव लोट आपल्याला सन्मानित केले जाते. आपल्याला सन्मानित करण्यासाठी आपल्या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय ज्ञानदेव केशव कांबळे आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे. त्याचप्रमाणे जे संध्याकाळचे अन्नदाते होते त्यांना सौभाग्यवती आरतीताई धोंडीबा लोट आपल्याला सन्मानित केले जाते. त्यांना सन्मानित करण्यासाठी लताबाई दत्तू लोट आपल्याला विनंती आहे आपण यायचे. आपल्याला ज्या व्यक्तीचा नामोल्लेख केला जाईल त्यांनी विनाविलंब या ठिकाणी यायचे. आरतीताई धोंडीबा लोट आपल्याला सन्मानित केले जाते. आपल्याला सन्मानित करण्यासाठी लताबाई दत्तू लोट आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे आणि आरतीताईंना सन्मानित करायची. त्याचप्रमाणे आज एकादशीचा दिवस असल्यामुळं एकादशी निमित्त संपूर्ण दिवसभर फराळाची जी व्यवस्था केली आहे ती वेलावळे गावचे उद्योजक हर्ष डेव्हलपरचे मालक सन्माननीय माणिक शेठ लोते आणि आमच्या गावचे वस्ताद राहुल शेठ लोट आपल्याला सन्मानित केले जाते. आपल्याला सन्मानित करण्यासाठी आंबोली विविधकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय कावराम दादा लक्ष्मण लोट आणि आंबोली विविधकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय बागुई शेठ राजगुरू आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे आणि या दोन्ही मान्यवरांना सन्मानित करायचे. त्याचप्रमाणे देशमुखवाडी गावचे सरपंच दत्ताशेठ देशमुख आपल्यालाही सन्मानित केले जाते. आपल्याला सन्मानित करण्यासाठी देशमुखवाडी गावचे सरपंच आदरणीय दत्ताभाऊ देशमुख आपल्याला सन्मानित करण्यासाठी आंबोली विविधकारी सोसायटी चेअरमन कावराम दादा लक्ष्मण लोट त्याचप्रमाणे पांढरबाबा भावकीच्या एक सदस्यांनी या ठिकाणी यायचे. आपल्याला सन्मानित केले जाते. आपल्याला सन्मानित करण्यासाठी नामदेव ममता लोट आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे आणि पांढरबाबा भावकीच्या एक सदस्यांनी या ठिकाणी यायचे त्यांना सन्मानित करायचे. त्याचप्रमाणे बाबदेव भावकीच्या एक सदस्यांनी यायचे. चला. बाबदेव भावकीच्या सदस्यांना सन्मानित करण्यासाठी गबाजी नामदेव लोट आणि कांबळे भावकीचा पण एक सदस्य या ठिकाणी यायचे. त्यांना सन्मानित करण्यासाठी माधू कुशाबा लोट या मान्यवरांना विनंती आहे आपण सन्मानित करण्यासाठी यायचे.
त्याचप्रमाणे पैलवान वस्ताद शंकरशेठ काळोखे, त्यांना सकाळी एक फोन केला आणि आम्ही पंख्याची मागणी केली. त्यांनी एका फोनमध्ये आम्हाला सांगितलं या आणि घेऊन जा. त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चला. त्याचप्रमाणे विजय शेठ खंडागळे, आंबोली गावचे विद्यमान सरपंच, आपल्याला सन्मानित केले जाते. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ज्ञानदेव शेठ लोते, सरपंच वेल्हावळे, आंबू ग्रुप ग्रामपंचायत, आपल्याला सन्मानित केले जाते. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. दत्ता शेठ काळोखे, गरज विविधकारी सोसायटीचे संचालक दत्ता शेठ काळोखे. चला. त्याचप्रमाणे गणेश शेठ गोपाळे, संदीप शेठ मोहन, सुरेश शेठ गिरे. चला. त्याचप्रमाणे सुदाम शेठ शिंदे चेअरमन, शंकरदादा सावंत, कैलास शेठ गिरे. त्याचप्रमाणे गरज विविधकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय संतोष शेठ लोते. त्याचप्रमाणे सोपान शेठ गिरे. चला. ज्या मंडळींचा या ठिकाणी नामोल्लेख केला जाईल त्यांनी या ठिकाणी विनाविलंब यायचे. आपल्याला सन्मानित केले जाते. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे आळंदी पंढरपूरचे वारकरी हरिभक्त परायण माधुदादा बाबा या शिंदे, आपल्याला विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. नाथा शेठ उगले. चला. दगडू शेठ बोहीर. त्याचप्रमाणे घेतले की घेतले आंबोली कत्रुशेठ शिंदे, हरिभक्त पर्यंत कत्रुशेठ शिंदे भारत. चला. याच ठिकाणी सर्वांचाच नामोल्लेख करणं गरजेचं आहे, परंतु वेळेअभावी सर्वांचा नामोल्लेख होणं शक्य नाही. तरी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि उद्याचे कीर्तनकार हरिभक्त पारायण गोरख महाराज जाधव यांची सुश्रव्य अशा वाणीतून कीर्तनरूपी सेवा होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे आपण सर्वांनी उपस्थित राहायचे. त्याचप्रमाणे आजचे जागरदार 2 मिनिटं. आजचे जागरदार विरामच्या मंडळीने यायचे. जागरचा सन्मान घ्यायचा आहे. आडे बलवडी. चला. हेद्रुज टेकवडी पाळू या सर्व मंडळींना विनंती करतो आपण जागरचा सन्मान घ्यायचा आहे. विराम, आडे बलवडी, हेद्रुज टेकवडी पाळू. आणि उद्याचे संध्याकाळचे अन्नदाते आहे आपल्या गावचे विद्यमान सरपंच विनोद भाऊ लक्ष्मण लोट, गणेश शेठ भागुजी लोट, सुनील शेठ ममता लोट, रविदास शेठ मारुती लेओट. उद्याचे संध्याकाळचे अन्नदाते आहेत. आणि उद्या सकाळच्या वारकऱ्यांची पंगत आहे. कैलासवासी लक्ष्मण नामदेव लोट यांच्या स्मरणार्थ श्री दत्तात्रय विनोद लोट व कैलासवासी नतू सैनाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री अशोक नतू शिंदे. आणि उद्याचे जागरदार आहेत देशमुखवाडी, कोळे, आंबोली, कोयंडे, खरवली आणि वाजवणे येणेप्रमाणे उद्याचा कार्यक्रम राहील. आणि बलवडीचं चला. आणि जेवणाचं कोणी वाक्य असेल त्यांनी स्वयंपाकरूम जवळ जाऊन अन्नप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.